ॲम्पल नाही आहे का? आता मोठाच लागतो, लागत नाही. कारण आता एवढ्या जवळून तर नाही बोलता येणार मला. ठीक आहे, चला आज पहिला दिवस आहे, वाचून बोलतो. श्रीराम समर्थ. विदेहापरी चालवोनी प्रपंचा, मुमुक्षु जनालाजी अध्यात्म चर्चा, करोनी बहुलोक जे मिळविती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदावास नामार्थ केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्या तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. महायोगपीठे तटे भीमरक्षा, वरं पुण्डरीकाय दातुर्निर्जयैः, समागत्य तिष्ठन्तानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र, तया नमस्कार श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गोपालकृष्ण महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. पवनसुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. अम्बे माता की जय. दुर्गा माता की जय. संतोषी माता की जय. सब साधु संतन की जय. श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवं. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवं. कृष्ण
प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ नमामि राधे नमामि कृष्णं नमामि राधे नमामि कृष्णं श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवम् श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवम् राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण 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 गोपाल कृष्ण भगवान की जय सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ राधे 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 हरे कृष्ण जय सिया राम वाणी के पंडित प्रभू सगळ्यांनी आपले डोळे मिटायचे डोळ्यासमोर श्री क्षेत्र पंढरपूर मुख्य मंदिर परमपिता पांडुरंग परमात्मा यांच्या समोर यायचंय
त्यांच्या चरणी असंख्य तुलसीपत्र आणि फुलं व्हायची आणि नमस्कार करायचा. त्यांच्याच पाठीमागे उभ्या असलेल्या रुक्मिणी माता, सत्यभामा माता, राधा माता यांच्याही चरणी फुलं व्हायची आणि नमस्कार करायचा. पुन्हा परत फिरून परमपिता पांडुरंग परमात्मा यांच्या समोर यायचं आहे. त्यांच्या चरणी आपलं मस्तक नत करायचं आणि प्रार्थना करायची. हे प्रभू, हे दयानिधे, या संसार सागरातून लवकर आमचा उद्धार कर. आम्हाला संतती, संपत्ती इत्यादी ऐहिक सर्व सुख प्राप्त होऊ दे आणि दया, क्षमा, शांती, विवेक, वैराग्य, आनंद, उत्साह, प्रेम इत्यादी पारलौकिकही सर्व गोष्टी आम्हाला प्राप्त होते. आम्हाला इहलोक आणि परलोक दोन्हीही साध्य होऊ दे, दोन्हीही प्राप्त होते. पांडुरंगा, आम्हाला तुझी अनन्य प्रेममय अशी भक्ती प्रदान कर. तुझं ज्ञान प्रदान कर, तुझं प्रेम प्रदान कर, तुझं नाम प्रदान कर. तुझ्या नामामध्ये गोडी येऊ दे, रस येऊ दे. तुझं गुड नाम अखंड आमच्या मुखामध्ये बसू दे. आमचं आपापसातील निस्वार्थी प्रेम वाढेल असा उपाय कर आणि आम्हा सगळ्यांना तुझ्या चरणाशी अखंड प्रेमात, अखंड आनंदात, अखंड समाधानात, अखंड एकत्र ठेव. परमपिता पांडुरंग परमात्मा यांनी स्मित हास्य करीत आपला उजवा हात आपल्या सगळ्यांच्या मस्तकावर ठेवलाय आणि तथाच तुझा आशीर्वाद दिलाय. तो ग्रहण करायचा. पुन्हा एकदा त्यांच्या चरणी आपलं मस्तक नत करायचं आणि 2 मिनिटं डोळे झाकून स्वस्थ बसायचं. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. महावैष्णव संत भगवान श्री ब्रह्मचैतन्य महाराज, श्री ब्रह्मानंद महाराज आणि त्रैलोक्य पावने श्रीमद भागवत कथा ऐकण्याकरता जमलेले सर्व प्रिय भाविकजन, ऐकू येत आहे? अजून मोठ्याने बोलू. श्रीमद भागवत कथा. प्रश्न असा आहे की कशाकरता सत्संग करायचा, कशाकरता भागवत कथा ऐकायची, रामकथा कशाकरता ऐकायची, भगवंताचं भजन तरी कशासाठी करायचं, काय कारण आहे? सगळं व्यवस्थित चाललेलं असताना हे सगळे उद्योग कशाला करायचे? ठीक आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सगळ्यांकडे सगळं काही आहे पण समाधान नाही. तुम्ही म्हणाल महाराज आमच्याकडे खूप समाधान आहे. समाधान याचा अर्थ काय आहे? समाधी. समाधी म्हणजे काय की जे मिळाल्यानंतर आणखी काही मिळावंसं वाटत नाही, ही जी अवस्था आहे ना, ह्याला समाधान असं म्हणतात. आणखी काही मिळावंसं वाटत नाही. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही आयुष्यभर आता सगळं छान कमावलेलं आहे, आता आम्हाला काही मिळावंसं वाटत नाही, म्हणजे आमच्याकडे समाधान आहे की जे आहे ते तसंच टिकावं असं वाटतंय ना, म्हणजे समाधान नाही. यहाँ यू भी वहा वहा, वहा ऊ भी वहा वहा. काय वाटेल ते झालं तरी आमचा आनंद बिघडणार नाही अशी जी अवस्था, त्याला म्हणायचं समाधान. होता गुरुकृपा वरदान, प्राप्त झाले ब्रह्मज्ञान, तेथे संसाराचे भान आहे आहे नाही नाही. सेविता सद्गुरूचे कुळ, ब्रह्म त्रैलोक्य गोकुळ, तेथे दारा पुत्र अनुकूल आहे आहे नाही नाही. सुटला संसाराचा झेल, भक्ती लागली सिवेल, त्या ठिकाणी संध्याकाळी दिव्यासी तेल आहे आहे नाही नाही. काळे घोंगडीचे झीट, मूठभर भिक्षेसी ते पीठ, तेथे भाकरीला मीठ आहे आहे नाही नाही. अमृत म्हणे हा परमार्थ, न करी कोणासी वादार्थ, समयी लागला पदार्थ आहे आहे नाही नाही. याला म्हणायचं परमार्थ. आहे आहे नाही नाही. नवरा चांगला वागतो घरामध्ये, आहे आहे नाही नाही. चांगला वागला तरी श्रीराम, वाईट वागला तरी श्रीराम. मुलं चांगल्या मार्गाने पास झाली, एकदम टॉप लेवलला गेली, चांगलं पॅकेज मिळालं, वा छान,
मुलं नापास झाली, काही करिअर नाही, शून्य करिअर आहे, पुढे काही सगळं भविष्य अंधारात आहे, वा छान असं वाटलं पाहिजे. याला म्हणायचं समाधी. समाधी म्हणजे कळतं, आपल्या मनासारखं झालं तरी श्रीराम आणि आपल्या मनाविरुद्ध झालं तरी श्रीराम. ही जी मनाची अवस्था, याला समाधी म्हणायचं, याला समाधान म्हणायचं. समाधी शब्दावरून समाधान शब्द आहे. सगळ्यांकडे सगळं आहे, पण समाधान आहे का बघा. थोडं काही गडबड झाली की बिघडायला होतं, मनाची अवस्था बिघडते. आणि आपण सगळे, माझ्या सकट आपण सगळे साधक आहोत. हा अभ्यास आपल्याला करायचा आहे. कमी असलं तर प्रयत्न करायचा, जास्त असेल तर स्वस्थ बसायचं. कमी असताना प्रयत्न माणूस करतो जरूर, जास्त असताना स्वस्थ बसत नाही, त्याच्यात आणि काहीतरी प्रयत्न करीत राहत, नाही का. असं कधी झालंय का? म्हणजे आता बघा, प्रत्येकाला सगळं चांगलं आहे, पण कोणी म्हणतं का वाह वाह आज काय सुंदर आयुष्य मिळालंय, मस्त, याच्यापेक्षा छान आयुष्य दुसरं कधी मिळणार नाही. प्रत्येकाला विचारात कसं चाललंय, कसं म्हणायला वाह मस्त चाललंय, असं फक्त साधू संतच म्हणतात. आमच्यासारखी माणसं चाललंय बरं आहे, जसं आहे तसं आहे बाबा, काय करणार, याला जीवन म्हण. प्रत्येकाची परिस्थिती हीच, सगळं चांगलं असलं तरी तेच. एकदा आमचे सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी, त्यांचे शिष्य ज्यांनी त्यांचं चरित्र लिहिलं, केशवराव बेलसरे, सहज ते कॉलेजला जात असत तर नमस्कार करून जात असत महाराजांना, कारण जवळच राहत असत. सहज येताना त्यांना जाताना विचारलं, काय केशवराव कसं चाललंय. आता रोज सकाळ संध्याकाळ भेटणार, ते महाराजांना भेटतात, तरी सुद्धा महाराज काय म्हणले, काय कसं चाललंय. ते म्हणले ठीक आहे. महाराज म्हणले ठीक आहे नाही, मस्तच आहे, असं वाटलं पाहिजे म्हणाले. असं कधी वाटतं का म्हणाले, असं वाटलं तर उपयोग आहे, तर समाधान आहे. हे आपण कधी म्हणायचं माहिती आहे, जेव्हा सोसायटीत पाणी येत नाही, 2 दिवस घरात पाणी आलं नाही की म्हणायचं मस्त चाललंय, असं म्हणून दाखवा. हे जर झालं तर समजायचं की काहीतरी आम्ही परमार्थाला कमावलेलं आहे. असं ह्या सगळ्या, हे जे सगळं असमाधान आहे ना, यासाठी परमार्थ करायचा. परमार्थ म्हणजे पुण्य मिळवणं, अंक मिळवणं वगैरे, हे सगळं ठीक आहे. तुमच्या मनाची अवस्था स्थिर राहिली पाहिजे, यासाठी परमार्थ करायचा आहे. समत्वम योग उच्यते, सुख दुःख समे कृत्वा लाभालाभो जया जयो. जरी सुख आलं तरी आनंद आहे, दुःख आलं तरी आनंद आहे, चांगल्या गोष्टी मिळाल्या तरी आनंद आहे, सुख आलं तरी आनंद आहे, सगळ्या गोष्टी गेल्या तरी सुद्धा आनंद आहे. तुम्ही म्हणाल महाराज सगळ्या गोष्टी गेल्यावर कोणाला आनंद होतो का? होतो. आहेत. जगद्गुरु तुकोबाराय महाराज, तुकाराम महाराज काय म्हणाले, त्यांची पहिली बायको मेली, मुलं मेली, दुष्काळामध्ये अन्न करता मेली. नंतर ते त्यांचं परमार्थिक अवस्था काय होती, ते काय म्हणाले, बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सोडवली. आपण म्हणू का माया सोडवली, उद्या काय कमी जास्त झालं तर म्हणू का? आपलं नातेवाईकांपैकी जरी कोणी गेलं आणि आपल्या जवळच असलं ना तरी इथं दुखतं महाराज, नाही का. आपण म्हणू नाही शकत माया सोडवली. तुकोबा म्हणताय बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सोडवली. पुष्कळ पुढे आहे. ते काय म्हणाले, बरे झाले देवा निघाले दिवाळे. वा, आपण म्हणू का असं, दिवाळी निघाल्यावर बरे झालं आमचं दिवाळी निघालं, छान झालं, असं आम्ही अगदी इन्व्हाइट करून लोकांना सांगू का? ते काय म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली, अनुतापे तुझे राहिले चिंतन. अनुतापे तुझे राहिले चिंतन, असं चिंतन होत नाही भगवंताचं. डोक्याला ताप झाल्याशिवाय भगवंताकडे माणूस वळतच नाही. काहीतरी प्रपंचात कमी पडल्याशिवाय भगवंताकडे माणूस वळतच नाही. सगळं पोट भरलेलं असेल तर कशाला जाईल? काहीतरी कमी पडलं की मग देवा म्हणून धावतोय, नाही का. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली, अनुतापे तुझे राहिले चिंतन. झाला हा वमन संसार. संसार वमन झाला पाहिजे. पंढरीचा पांडुरंग विटेवर उभा आहे, कधी प्राप्त होईल तो? संसाराचा वीट येईल तेव्हा. संसाराचा वीट येईल तेव्हा विटेवरचा प्राप्त होईल, त्याच्यासाठीच तो विटेवर उभा आहे. आलं का लक्षात? असं प्राप्त होणारा तो नाही आहे. कशासाठी जायचंय? हा मार्ग कशा करताय? हा समाधानाचा मार्ग आहे. या मार्गावर पाऊल ठेवल्यानंतर आजूबाजूची परिस्थिती काही असू दे, तुमच्यात फरक पडता कामा नये. याचा संबंध तुमच्या शिक्षणाची नाही. कितीही शिक्षण तुमचं असू दे, अगदी हाय क्वालिफाईड तुम्ही असू दे, परमार्थामध्ये व्हॅल्यू 0 आहे. काही त्याला अर्थ नाही. तुमच्या ऑफिसमध्ये पोझिशन काय वाटेल ती पोझिशन असू दे, परमार्थामध्ये त्याचे व्हॅल्युएशन 0 आहे. मग परमार्थामध्ये व्हॅल्युएशन कोणाचं आहे? कोणाच्या पाया पडतात लोक? जगद्गुरु तुकोबाराय महाराज, ज्ञानोबाराय महाराज आळंदीचे, चोखोबाराय महाराज मंगळवेढ्याचे, नामदेव महाराज पंढरपूरचे, सावता महाराज, सगळे हे जे संत मंडळी होऊन गेलीत ना, अरणभेंडीचे सावता महाराज,
यांना काय लिहिता वाचता येत होतं होय, तरी सुद्धा लोक आज पाया पडतायत त्यांच्या. का पाया पडतायत? काय त्यांच्याकडे समाधान आहे. परमार्थ मार्गाचं पहिलं क्वालिफिकेशन काही असेल तर ते समाधान आहे, समाधान. आणि म्हणूनच मोठे मोठे श्रीमंत, मोठे मोठे क्वालिफाईड, मोठी मोठी माणसं जी स्वतःला खूप मोठी समजतात, ती सुद्धा काही ना काहीतरी तक्रारी घेऊन अशा साधू संतांच्या चरणाशी येऊन बसतात. काय त्या साधू संतांच्या चरणी? काय आहे साधू संतांकडे? का तुमच्यासारखं शिक्षण आहे? का तुमच्यासारखा पैसा आहे? का तुमच्यासारखं घरदार भरून प्रपंच भरलेला आहे? एक लंगोटी घातलेला साधा साधू आहे, पण त्याच्याकडे श्रीमंतातले श्रीमंत जातात, रडतात. हे नाही, ते नाही, अमकय तमकय, मुलं आजारी आहेत, बायका आजारी आहेत, नवरा आजारी आहे, घरात कसलं सुख नाही, एवढं सगळं भरलंय पण चार तोंड चार दिशेला आहेत, अमकय तमकय, कोणी कोणाचं ऐकत नाही, कोणी कोणाचं ऐकत नाही. घरामध्ये सगळं गडबड 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 आहे. बाहेर कोणी विचारत तर आपण कसं सांगतो, चांगलं आहे घरात आमचं. घरात काय चांगलं असतं ते फक्त त्या व्यक्तीलाच माहिती असतं. कळलं ना? जागली मूठ 1.25 लाखाची. मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये समाधान कोण देणार आहे? महाराज संत देणार आहेत. संत आपल्याला समाधान देतात आणि संतांकडे राहिल्यानंतर आहे त्याच परिस्थितीमध्ये आनंद मिळू लागतो. छान वाटतं, बरं वाटतं. आहे त्याच गोष्टी आपल्याला भरपूर मिळाल्यात असं वाटू लागतं. हे परमार्थाकडे येण्याचं कारण आहे. परमार्थ म्हणजे स्वतःची स्वतः ओळखण करून घेणं. आज आपण स्वतःला जे काही समजतो आहोत की मी अमुक आहे, मी अमुक आहे, मी अमुक आहे, आपण ते नाही आहोत. आपण त्या परमेश्वराचे आहोत, त्या परमेश्वराचे अंश आहोत. आपल्या त्या खऱ्या स्वरूपाचा आपल्याला विसर पडल्यामुळे आपल्याला दुःख प्राप्त झालेलं आहे. आणि ज्या दिवशी आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाचा बोध होईल त्या क्षणी आपण अखंड आनंदी असू. आपल्या आनंदात कोणीही बिघाड करू शकणार नाही. कारण आनंद हा बाहेरून येत असतो, समाधान हे आतून येत असतं. समाधान आणि आनंदामध्ये फरक काय आहे? परस्थिती, पर म्हणजे बाहेर, परस्थितीतून येणारा आनंद आहे आणि स्वस्थितीतून येणारा आनंद त्याला म्हणतात समाधान. हे कारण आहे की आपण भगवंताच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे, भागवतासारख्या ग्रंथांचं श्रवण केलं पाहिजे, भगवद्गीता वाचली पाहिजे, संतांच्या मार्गावरती आपण चाललं पाहिजे. हे परमार्थ करण्याचं का करावा हे त्याचं उत्तर आहे. मग ज्याच्याकडे सगळं आहे, ज्याला अगदी अजिबात कसलं टेन्शन नाही आहे, चिंता नाही आहे, त्याच्यासाठी परमार्थ नाहीच आहे. कारण तो पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम चालूच राहणार आहे. त्याचं 84 लाख जन्म असतात. मनुष्याचा त्यातला एक आहे. त्याच्यानंतर 84 लाख जन्म भोगल्यानंतर परत मनुष्य जन्म मिळतो आणि हे चक्र कंटिन्युअस चालू असतं. आणि याचं उदाहरण काय? कशावरून हे कंटिन्यू चालू आहे? तुम्ही सांगता म्हणून चालू आहे? नाही, ग्रंथांमधील. ग्रंथांमधलं कशावरनं खरं आहे? आत्ताची लहान लहान मुलं तुम्ही बघा, ते काय म्हणतात? थकलो, सहन होत नाही, कंटाळा आलाय, बोर होतय. ही लहान मुलांची वाक्य आहेत आत्ताच्या. तुम्हाला वाटतं मस्करी, आपण हसतो, तसं नाहीये. ते शरीर लहान असलं तरी आत्मा जुना आहे आणि अनेक जन्म घेत 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 हा खेळ आहे सृष्टीचा. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग. कलियुगला शेवट आहे. सत्ययुगापासून तो जो जन्म घेत 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 आलाय, आता कलियुगाच्या शेवटापर्यंत तो थकलाय. शरीरात प्रवेश करणं, बाहेर पडणं, प्रवेश करणं, बाहेर पडणं, प्रवेश करणं, बाहेर पडणं, तिथे ज्ञान घेणं, बाहेर जाऊन साठवणं, परत दुसऱ्या शरीरात प्रवेश करणं. तो आत्मा थकलाय आणि म्हणून तो लहानपणीच आत्ता असं म्हणतोय. ते शरीर लहान असताना की थकलो, कंटाळाला, बोर होतो. काही काही मुलं मी अशी पाहिलेली आहे, जगावंसच वाटत नाही म्हणतात. म्हणलं अजून तर जन्मालाच नाही आले, जगावंसच वाटत नाही म्हणतात. बालवाडीतली मुलं, मी माझ्या कानाने ऐकल्या त्या गोष्टी. काय आहे? जन्म मृत्यू चालू आहेत आणि त्याच्याने ते थकलेत. त्यांना वास्तविक बाहेरची परिस्थिती काही थकण्यासारखी नाही आहे, पण का थकले? जन्म मृत्यू कंटिन्यू चालू आहे. याचा सरळ अर्थ आहे 84 लाख जन्म आहेत. आज आपण किडे, मुंगी, डास हे सगळं बघतो ना, हे सगळे जन्म आहेत. हे 84 लाख जन्म आहेत. या सगळ्या 84 लाख जन्मातून तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जावं लागतं. आणि याच्यातून जर सुटायचं असेल तर श्रीकृष्ण भक्ती हा एकमेव त्याला उपाय आहे, दुसरी भक्ती नाही आहे. एकमेव उपाय, दुसरा उपाय श्रीकृष्ण भक्ती हा त्याला उपाय आहे. त्याच्यातून कृष्ण भक्ती इतकी दृढतेने झाली पाहिजे. कृष्ण भक्ती म्हणजे तुमचं जे कोणी उपास्य दैवत असेल, रामभक्ती असेल, सद्गुरू भक्ती असेल, जो तुमचा देव, जो ज्याला तुम्ही मानता, त्याची भक्ती केली तर 84 लाख योनीतून आपण सुटू शकतो. त्या जन्मातून आपल्याला निवृत्ती मिळू शकते. म्हणून परमार्थ करायचा आहे. ती चेन ब्रेक होऊ शकते. त्याला मुक्ती म्हणतात. आणि मुक्ती आणि त्याच्यावरची आहे भक्ती. ही मुक्ती म्हणजे पुन्हा जन्म घ्यायचा नाही. कुठेतरी अशा ठिकाणी आपल्याला मिळतं राहायला की जिथून परत खाली यावंसं वाटत नाही. आणि याला उदाहरण काय? महाराजांचे भाऊसाहेब केतकर म्हणून एक शिष्य होते.
त्याने जेव्हा देह ठेवला तेव्हा महाराजांना लोकांनी विचारलं की भाऊसाहेब किती चांगले होते, तेव्हा ते म्हणाले हो, त्यांनी जन्मभर गुरु आज्ञा पालन केले आणि जन्मभर भगवंताचं नामस्मरण त्यांनी केलेलं आहे, त्यामुळे ते आता अशा ठिकाणी गेलेले आहेत की तिथून तुम्ही त्यांना कितीही खाली बोलवलं तरी ते येणार नाहीत, एवढ्या ते आनंदात आहेत. म्हणजे असे लोक आहेत. केवळ ही पृथ्वी नाही आहे, पृथ्वीच्या वरती स्वर्ग वगैरे हे सगळे लोक आहेत ना, सिद्ध लोक वगैरे अनेक लोक आहेत वरती, आणि त्या अशा काही लोकांमध्ये आपल्याला जाऊन वास्तव्य करायला मिळतं की तिथून पुन्हा पृथ्वीवर जन्म घ्यायला लागत नाही आणि हे सुखदुःखाची द्वंद्व आपल्याला सहन करावी लागत नाही. अशी ठिकाणं आहेत. आणि त्या ठिकाणी जायचं सूत्र, चावी आणि मार्ग कुठला असेल तर भगवंताचं स्मरण आहे, भगवंताचं नामस्मरण आहे, भगवंताच्या कथा आहेत, त्या सतत ऐकून 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 आपण त्या लोकांमध्ये प्रवेश मिळवू शकतो. साधं बघा, काही काही ठिकाणी आपण जातो, एंट्री नसते आपल्याला तिथे, नाही का. आपण देवळात जरी जायचं म्हटलं तरी दुपारी 1 ते 4 मध्ये एंट्री नाही आहे, सकाळी 10 ते 1 आणि संध्याकाळी 4 ते 8 मध्ये 1 ते 4 मध्ये गेला तर ते देवळाची दारं बंद असतात, तिथे आपण जाऊन सुद्धा आपल्याला एंट्री मिळत नाही. साधं इथलं इथे एंट्री मिळत नाही, तिथे कुठनं एंट्री मिळणार आहे. तिथे एंट्री करायला सुद्धा काहीतरी क्वालिफिकेशन लागतं ना. ते क्वालिफिकेशन म्हणजे तुमची साधना आहे, तुमची भक्ती आहे, तुमचं प्रेम आहे. हे जर भगवंताचं जितकं असेल त्या अनुषंगाने आपल्याला तिथे प्रवेश मिळतो. म्हणून परमार्थ मार्ग चोखाळायचा आहे आणि हे भागवत सांगतं, हे भागवताचं सार आहे. म्हणून आजचा प्रथम दिवस भागवताचा, भागवत कथेचे यजमान श्री आणि सौ नेहते यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो. भागवत कथा ठेवणं इतकं सोपं नसतं. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. अनेक जन्मांची पुण्याई साचली तर बुद्धी होते भागवत कथा करण्याची. कारण हे कलियुग आहे, कली फक्त बुद्धीवर परिणाम करतं आणि कलियुगामध्ये कथा ठेवाविषयी वाटणंच शक्य नाही आहे. आणि ज्यांना वाटतं त्यांचा पुण्याचा जोर फार जबरदस्त असला पाहिजे, हा एक कारण. दुसरं, सत्संग असला पाहिजे. तिसरं, एखाद्या सद्गुरूची कृपा असली पाहिजे, संतांची कृपा असली पाहिजे. अशा 4-5 गोष्टी एकत्र आल्या तर भागवत कथा करावीशी वाटते. म्हणून पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करतो की संत कृपा प्राप्त आहेत दोघंही, त्यांचे संपूर्ण परिवार, आणि त्या अनुषंगाने त्यांनी भागवत कथा आपल्यासाठी ठेवली आहे आणि त्यांच्या माध्यमातून ते अनेकांना आज भागवत कथा ऐकायला प्रवृत्त करतायत किंवा त्यांच्यामुळे ऐकायला मिळते. खरोखर त्यांचं अभिनंदन आहे. कथेला सुरुवात करण्यापूर्वी प्रथम नमन राधा माता, भगवान श्रीकृष्ण, सरस्वती माता, भगवान श्री गणेश, भगवान शिवशंकर, श्रीमती भगवती, पार्वती माता, प्रभू श्री रामचंद्र, सीता मैया, भगवान श्री हरी विष्णू, लक्ष्मी मैया, ब्रह्मदेव, वाल्मिकी महर्षी, व्यास महर्षी, शुक महर्षी, भगवान हनुमानजी, या सगळ्यांना नमस्कार करतो. या व्यासपीठावर ज्यांची कृपा आशीर्वाद आहेत ते हरिभक्त परायण सुकडुबुवा महाराज, हरिभक्त परायण श्री मामासाहेब दांडेकर वारकरी शिक्षण संस्था आळंदी, मारुतीबुवा गुरव, लक्ष्मणबुवा इगतपुरीकर, धुंडा महाराज देगलूरकर, या सर्व संतांची कृपा लाभलेली आहे. हरिभक्त परायण बाळकृष्ण महाराज पाटील, ज्यांनी ही माळ मला गळ्यात घातली आणि वारकरी संप्रदायाचा मार्ग दाखवला. डॉक्टर वेणीमाधव उपासनी म्हणजे अच्युतानंद सरस्वती स्वामी महाराज डोंबिवलीचे, त्यांचे कृपा आशीर्वाद या व्यासपीठाला आहेत. परमपूज्य मातोश्री, पिताश्री यांच्याही चरणी वंदन करतो, त्यांचीही कृपा आहेच. आणि सर्व समर्थ सद्गुरू, माझं आराध्य दैवत, माझं सर्वस्व, माझं परम दैवत, ज्यांच्या कृपेने माझं जीवन चाललंय आणि ज्यांच्या सत्तेने प्रत्येक गोष्ट होते, असं परमपूज्य भगवान श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरणी विनम्र प्रणाम करतो, साष्टांग दंडवत करतो. त्यांचा कृपा आशीर्वाद या कथेला आणि व्यासपीठाला प्राप्त आहेत आणि त्यांच्याच आज्ञेवरनं या कथा सुरू आहेत. त्यांना प्रणाम करतो. सर्व ज्ञात आणि अज्ञात संत आणि तुम्ही सर्व येथे बसलेले राधाकृष्ण, सगळ्यांना नमस्कार करतो आणि कथेला प्रारंभ करतो. मूळ कथा कुठे झालेली आहे? भागवत कथा. भागवत कथा आणि भगवद्गीता यामध्ये फरक आहे. भगवद्गीता म्हणजे काय आहे? भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश म्हणजे भगवद्गीता, आणि भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला केलेला उपदेश, भगवंताचं चरित्र, भक्तांचं चरित्र, हे सगळं एकत्रितपणे ज्यामध्ये आलेलं आहे ते श्रीमद भागवत आहे. दोन वेगळे आहेत.
निदान भागवत ऐकणाऱ्यांनी तरी लक्षात ठेवावं की भागवत आणि भगवद्गीता वेगळे आहेत. लोक मिक्स करतात. तुमच्याकडे भागवत गीता आहे ना हो, भागवत गीता नाही, भगवद्गीता वेगळ्या आणि भागवत वेगळं आहे. काय म्हणायचं नेमकं? हे आपली परिस्थिती आहे सध्याची. आपल्या संस्कृती फार टिकवणं जरूर आहे. आपली संस्कृती टिकली नाही तर आपला विनाश अगदी सहज आहे. इंग्रजांनी पुष्कळ प्रयत्न केले, 150 वर्ष आपल्यावर राज्य केलं, पण त्यांना आपल्याला जिंकता येत नव्हतं. शेवटी त्यांचा जो मुख्य अधिकारी होता तो सबंध भारत फिरला आणि तो काय म्हणाला, तुम्ही किती युद्ध केलं तरी हे हरणार नाहीत भारतवासी. हे फार चिवट आहेत, ताकद फार असते यांच्यामध्ये, हे हरणार नाहीत, ऐकणारे नाही आहेत. एकाच गोष्टीने होऊ शकेल, यांची संस्कृती नष्ट करा, हे आपोआप नष्ट होतील. आणि तेच झालं. आमची संस्कृती नष्ट करायला त्यांनी सुरुवात केली आणि आपण नष्ट होत गेलो. हळूहळू हा आपली शोकांतिका आहे की हळूहळू आपल्याकडे कॉन्व्हेंट आलंय, इंग्लिश मिडियम आली, CBSE आलंय, अमका आलंय, तमका आलंय. ही भारतवासियांची हार आहे. हे दुर्भाग्य आहे भारतवासियांचं की आज महाराष्ट्रातच मराठी शाळा नाहीशा होत आहेत. यापेक्षा दुसरं दुर्भाग्य काय म्हणता येईल? कर्नाटकात बघा कानडी शाळा आहेत, केरळामध्ये बघा त्यांच्या भाषेत सगळ्या शाळा आहेत, मध्य प्रदेशमध्ये बघा हिंदी शाळा आहेत, माझ्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठी शाळा आहेत, पण हळूहळू कमी होऊ लागलेत. कारण सांगू, मुलांना किती शिक्षण मिळणार आहे हे नाही, आमचं ते काय म्हणतात त्याला, मला आता शब्द लक्षात येत नाही, स्टेटस सिम्बॉल झालेलं आहे. आमचा मुलगा CBSE जातो, अरे ते 9वी पर्यंतच शिकतंय, पुढे जाणारच नाही. एवढा अभ्यासाचं ओझं असतंय त्याच्यावर, 8वी 9वीच्या पुढे जात नाही ते. तरी म्हणले कॉन्व्हेंट, तरी CBSE, तम काय करायचंय? मराठी आहे बघा. आता आपण सगळी जुनी मंडळी आहात, बरेचसे लोक मराठी मीडियमचे असतील. मराठी मीडियम मधून शिकून गेलेली मुलं जेवढी सुंदर इंग्लिश बोलतात ना, तेवढी आत्ताच्या कॉन्व्हेंटच्या मुलांना देखील बोलता येणार नाही. आपल्याला वाक्य कशी तयार करायची हे शिकवलेलं होतं, यांना पाठांतरच असतं. वाक्य कसं तयार करायचं वगैरे प्रकारच नाही आहे. म्हणून गावामध्ये गव्हर्नमेंट शाळेत शिकणारा जो मनुष्य आहे ना, तो तुमच्या या कॉन्व्हेंट आणि इतर शाळांपेक्षा शिकलेल्या मुलांपेक्षा सुद्धा परमश्रेष्ठ आहे. त्याला दंडवत आहे माझ्याकडून. आनंद आहे. इथे कुणी असलात तर नमस्कार स्वीकारा मला. कारण ही मंडळी इतकी हुशार असतात, त्यांचं डोकं इतकं जबरदस्त असतं. जेवढी बुद्धी चालते तेवढी चालत नाही. संस्कृत गेलंच आहे. आमच्या वेळेला तरी 100 मार्क संस्कृत, 50 मार्क संस्कृत होतं. आता तर संस्कृत राहिलेलं नाहीये. आणि हेच बघा इंग्लंडमध्ये, रशियामध्ये, अमेरिकेमध्ये संस्कृतचे पाठशाळा आहेत. भगवद्गीता त्यांच्या पोर्शनमध्ये आहे, कंपल्सरी पोर्शन भगवद्गीता. आणि रशियामधले 80% चर्चेस बंद झालेले आहेत. आणि कृष्ण कॉन्शियसनेस इस्कॉन त्या ठिकाणी सुरू झालेले आहे. कृष्ण भक्ती सगळीकडे सुरू झालेली आहे. कृष्ण मंदिरं तिकडे उभी राहिलेली आहेत. आज ते आपली संस्कृती घेत आहेत आणि आपण त्यांची घेतोय. आज ते अधोगतीतून गेलेले ऊर्ध्वगतीला चालले. आपण ऊर्ध्वगतीमध्ये होतो, ते अधोगतीला चालले. माझा एक मित्र आहे डॉक्टर, ते काही कॉन्फरन्स मीटिंग करता इंग्लंडला का कुठेतरी गेले होते. बसमध्ये बसले होते त्यांच्या, आता इंग्लंडच्या बसमध्ये त्यांचं पॉश असतं सगळं. तर इयरफोन टाकून फोनवर बोलत होता डॉक्टर, माझे मित्र. आणि स्टॉपला उतरल्यानंतर त्यांच्या त्या ड्रायव्हरने माझ्या मित्रांना बोलवलं, इकडे या म्हणाले. यू आर फ्रॉम इंडिया? येस, आय एम फ्रॉम इंडिया. का म्हणले, काय झालं? नाही, मी बघतोय म्हणाले अर्धा तास झाले तुम्ही कानामध्ये इयरफोन घालतलाय. म्हणले आमच्या भारतात 24 तास सुद्धा घालतात म्हणले. अर्धा तास झाले म्हणे मी बघतोय तुम्ही ते कानात घालताय. त्यांनी त्यांचा मोबाईल काढून दाखवला. आमच्याकडे मोठ्यात मोठा माणूस छोटासा मोबाईल वापरतो, अँड्रॉइड तिकडे कुणीही वापरत नाही, छोटे मोबाईल वापरतात. आणि त्यांनी काय सांगितलं, तुम्ही तर डॉक्टर आहात, तुम्हाला हे माहीत पाहिजे की कान जर तुम्ही अर्ध्या तासासाठी किंवा 15 मिनिटासाठी बंद केले, त्यांचं लॉजिक असं आहे, 1 मिनिट कान बंद केले तर 1000 विषाणू कानात तयार होतात. कोणी डॉक्टर असतील तर बघा. म्हणून म्हणाले इयरफोन वापरू नये, कान बंद करू नये. हे कानात कापूस घालून ठेवतात ना, नाही हा, विषाणू तयार होतात लगेच. तिथे कान बंद करायचे नसतं. म्हणून इयरफोनवर बोलायचं नसतं. अँड्रॉइड फोनने सिग्नल तुमच्या ब्रेनला जातात आणि ब्रेन वीक होतो, हे त्यांनी सांगितलंय. म्हणून म्हटले आम्ही आमच्याकडे साधे फोन वापरतो, हे ते सांगतात. म्हणजे आज आपल्याला तिकडनं इकडे आलंय आणि ते लोक शहाणे झालेत आणि आम्ही बघा कसे काय करतोय आणि काय वागतोय. उलटी सगळी संस्कृती सुरू झालेली आहे. म्हणून संस्कृती टिकवणं, आत्ता आपण संस्कृती टिकवणं फार महत्वाचं आहे. काही वर्षांनी तिथे
पोळ्या करण्याचं रेडीमेड मशीन येणारच आहे किंवा ते काही आता मुलींना पोळ्या येत नाहीत त्यात काही विशेष महत्त्वाचं नाही आहे. पोळ्यांची मशीन्स येणार आहेत. आटा टाकला, बटन फिरवलं, नंबर टाकायचे किती पोळ्या पाहिजे, 100, लगेच 100 धर 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 पोळ्या बाहेर येतील. आणि इतक्या सुंदर आणि गोल मस्त ना, तर काय तुम्हाला करायला लागणार नाही बरं का. मी ते मशीन्स बघून आलेलो आहे. असे नुसतं नंबर टाकायचं किती पाहिजे की पोळ्या बाहेर. खायला सुद्धा अगदी गोल गरगरीत, कुठे कमी नाही जास्त नाही, बरोबर गोल पोळ्या. पण हे काय हो, भाव नाही त्यामध्ये, प्रेम नाही. मशीनने केलेलं आहे हो ते. आज आम्हाला हॉटेलची मजा का वाटते, इथे राहून वाटते. ज्याला बाहेरगावी परगावी जो नोकरीला आहे, त्याला आठवड्यातनं 7ही दिवस हॉटेलचं खायला लागतं ना, तो तरसतो घरचं खाण्यासाठी. महाराज आहे की नाही बघा. का घरचं, घरच्यामध्ये काय हो मला सांगा, आईच्या हातची चव येईल का हो कशात. आणि आई नसेल तर बायको ज्या प्रेमाने शिव्या देत का होईना आपल्यासाठी स्वयंपाक करते, ती गोडी येणार आहे का कुठे मला सांगा. शेवटी तीच आठवण येणार आहे. आपलेपणात आहे हो सगळं, आपलेपणामध्ये आहे, आपलेपणामध्ये सगळं आहे. आणि आता नुकसान काय माहितीये का, आपलेपणाच नाहीसा होतोय. किती दिवस काय माहितीये का, पार्टी करतात घरात. कशा करता, सगळे लोक एकत्र बसून जेवावं म्हणून एक निमित्त शोधलं जातं. आज काहीतरी कोणता तरी पार्टी, आज सगळेजण एकत्र बसून जेवूया, ही परिस्थिती आली आहे. पूर्वी सगळे एकत्र जेवत असत, आत्ता कोणीही एकत्र जेवत नाही. प्रत्येकाचा जेवणाचा टाइम टेबल निराळा आहे. कोण 8 वाजता, कोण 9 वाजता, कोण 8:30 वाजता, कोण 8:15 वाजता. एकत्र ऍडजस्ट करून बसा नाही. तो घास तोंडात जातो की नाकात तेही माहीत नसतं. हे आपल्या घरची परिस्थिती आहे. समोर काय वाढलंय, बोटं नेमकी कुठल्या ह्याच्यात जात आहेत हे सुद्धा लक्ष नाहीये. इतकं आम्ही बिझी झालेलो आहे. हे काय म्हणजे हे जनावरासारखं जगणं आहे का माणसासारखं आहे. आपण आपला करावा विचार, नाही का. ही इतकी विचित्र परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीत समाधान मिळणार नाही. तुम्हाला बघायचं असेल ना, तुम्हीच तुमचा मोबाईल कुठेतरी लपवून टाका किंवा दुसऱ्याला सांगा लपव, अर्धा तास देऊ नको. वेट लागल्यासारखी अवस्था होते. कुठे गेला कुठे गेला कुठे गेला कुठे गेला कुठे गेला काय. म्हणजे त्या मोबाईल शिवाय, टीव्ही शिवाय अर्धा एक तास सुद्धा आम्ही जगू शकत नाहीये. इतकी आमची डिपेंडन्सी आहे. जर त्याला काही झालं तर, मी हॉस्पिटलला अशा केसेस पाहिलेल्या आहेत अटॅक आल्याच्या, खोटं नाही, मी तुम्हाला नावासकट देऊ शकीन ते. का अटॅक का आला, 3 तास मोबाईल सापडला नाही म्हणून. जगू कसा. मी मुद्दाम त्यांची नावं लिहून आणली, म्हणलं मी सांगतो. ही परिस्थिती आहे. कुठून समाधान मिळणार आहे. का मुलं फ्रस्ट्रेट येतात, त्यांना बाहेरचं हे माहितीच नाहीये. जगण्याची कला आपल्याला माहिती नाहीये. आणि जगण्याची कला शिकण्याकरता आज परमार्थाकडे येणं जरूर आहे. एकत्र कुटुंब काय असतं, एकत्र कुटुंबाचा आनंद काय असतो, एकत्र कुटुंबामध्ये जबाबदाऱ्या कशा वाटल्या जातात. एकत्र कुटुंब नसेल तर सगळ्या जबाबदाऱ्या आपल्या एकटीवर येतात. हे सगळं कठीण आहे कळणं. ते हळूहळू कळेल. आता हळूहळू त्या दिशेने आपली पावलं जातील महाराज. एकत्र कुटुंबामध्ये आपलं पोरगं कुठे खेळतंय, कुठे गेलंय पत्ता नसायचा. ही बघेल, ती बघेल, ती बघेल, सगळे बघून घ्यायचे. आणि सगळ्यांना आपली, सगळ्यांची पोरं आपलीच वाटत होती. आई काय, मावशी काय, काकू काय, सगळं आपलंच वाटत होतं. आता किती फरक आहे. आम्ही हे वाक्य कधी ऐकलं नव्हतं. काकू किती दिवस झाले तुला भेटून. अरे काकू रोजचीच घरी होती जन्मापासून मरेपर्यंत. सगळ्या एकत्रच नांदायच्या ना. किती आनंद होता मला त्यात सांगा. ह्या पिढीला आनंद आहे का होतो. एक घर, एका घरामध्ये नवरा बायको आणि ते पोरगं. पोरगं त्याच्या खोलीत, बायको त्याच्या खोलीत, नवरा त्याच्या खोलीत. ह्याच्यात काय आनंद आहे, काय आनंद आहे, काय तुम्हाला समाधान मिळणार आहे. ही आत्ताची परिस्थिती आहे महाराज. हे बघा, त्रास कशाने होणार आहे माहितीये. एकलकोंडेपणामुळे त्रास होणार आहे. एकटं राहिलं की भीती वाटते, माझं पुढे कसं होईल. एकटेपणाचा त्रास आहे, भीती एकटेपणाची आहे. आणि तुम्ही तुमच्या नकळत स्वतःला त्या मोबाईल बरोबर धरून किंवा टीव्ही बरोबर धरून एकटं पडताय. आत्ता कळणार नाही. जी माणसं आत्ता तुमच्या बरोबर आहेत त्यांचं महत्त्व तुम्हाला आत्ता कळणार नाही. ती जेव्हा नाहीशी होतील ना, तेव्हा त्यांचं महत्त्व कळेल. आणि असं वाटेल जेव्हा त्यांना वेळ द्यायला हवा होता तेव्हा दिला नाही. हा पश्चात्ताप पुढे होऊ नये म्हणून जीवन कसं जगावं
याच्याकरता परमार्थ आहे. तुम्हाला एकटेपणाच हवाय ना, मग एकटेपणात आनंद आहे का? कुठल्या एकटेपणात आनंद आहे? कृष्णाबरोबर असलेल्या एकांतात आनंद आहे. कारण तो एकटा तुम्हाला राहू देत नाही, तो तुम्हाला भक्तिरस तरी देत राहतो, त्याची आठवण देत राहतो, त्याच्याबरोबरच्या लीला दाखवत राहतो, त्याची आठवण करून देत असतो. तो तुम्हाला एकटा राहू देत नाही. जग तुम्हाला एकटं पडेल, कन्हैया तुम्हाला एकटं पडू देणार नाही. कन्हैया तुम्हाला त्याची भक्ती प्रदान करतो. म्हणून महाराज, एकत्र कुटुंबाचं महत्व काय आहे? एकत्र राहण्यात मजा आहे. आणि याच्यासाठीच आज आपल्याला आपल्या संस्कृतीची गरज आहे, आणि संस्कृती करण्याकरता कथेची गरज आहे. कथेने काय होतं? सर्व प्रकारच्या व्यथा या कथेने नाहीशा होतात. नाहीशा होतात म्हणजे काय? आता बघा, इथे तुम्ही सगळे बसलेले आहात, तुम्हाला काही ना काही प्रॉब्लेम आहेच. एकही असा इथे बसलेला नाही की ज्याचं संसार 100% सुखाचा आहे. काही ना काहीतरी अडलेलं जाईल, नडलेलं जाईल, काहीतरी आहेच, वीक पॉईंट आहेच. काही दिवसांनी हळूहळू मला सांगतील, महाराज तुमच्याशी बोलायचं आहे, असं 2-3 दिवसांनी येतील सगळे हळूहळू. असे येतात, प्रत्येक कार्यक्रमात नाही येतात. मग त्यांना काहीतरी सोल्युशन द्यायचं असतं. सांगण्यास तात्पर्य काय? कोणीही 100% सुखी नाही, कुठे ना कुठेतरी काहीतरी अडकलेलंच आहे. बरं, ते सुटतंय का? नाही. इथे आल्यानंतर त्याची आठवण आहे का? नाही. इथे आल्यानंतर फक्त कथा आहे. भगवंताची तुम्हाला सगळ्यांना आठवण आहे. त्या भगवंताच्या 2 तासाच्या आठवणीमध्ये तुम्ही सगळं दुःख असूनही विसरलेलं आहात. हे सत्संगाचं परम भाग्य किंवा हे सत्संगाचं मुख्य उपयोग आहे. कारण हे नुसतं 2 तासापुरतं मर्यादित राहत नाही. हे 2 तासापुरतं मर्यादित राहत नाही. आज 2 तास होतं, घरी गेल्यानंतर त्याची 1 तास चर्चा होते, त्याच्यावरती चर्चा झाल्यानंतर त्याचं स्मरण होतं. असं करता करता 3-4 तास व्यापून टाकतं ते. आता आज पहिलाच दिवस आहे, आज पहिलाच दिवस आहे. 2रा-3रा दिवस झाल्यानंतर हळूहळू तुमचं मन व्यापायला लागेल या भगवंताच्या कथेने. आणि एकदा मन व्यापलं महाराज की शेवटचा दिवस आला तर रडाल तुम्ही सगळे. नको यायला पाहिजे शेवटचा दिवस असं वाटेल. कारण तोपर्यंत पूर्ण कन्हैयाने, कृष्णाने तुम्ही व्यापलेले असाल. हे या कथेचं महत्व आहे की कथेने सर्व प्रकारच्या व्यथा नाहीशा होतात. कथेची गरज किती आहे? जितकी पोटाला अन्नाची गरज आहे, जितकी जगण्यासाठी पाण्याची गरज आहे, जितकी जगण्यासाठी श्वासाची गरज आहे, तितकी गरज सत्संगची आहे. म्हणून 10-10, 12-12 तास खरं तर सत्संग केला पाहिजे. जर ते शक्य नसेल तर 6 तास केला पाहिजे. 6 तास नाही तर 3 तास केला पाहिजे. 3 तास नाही तर कमीत कमी 2 तास तरी सत्संग केला पाहिजेच पाहिजे. सत्संगाला दुसरा अल्टरनेटिव्ह नाहीये, चॉईस नाहीये. आज आम्ही दुःखी का आहोत? सत्संगमध्ये नाही म्हणून. मग सत्संगमधली माणसं दुःखी नाही आहेत का? आहेत, पण त्यांना त्या दुःखाची जाणीव नाहीये जेवढी असायला पाहिजे. ते त्यांच्या हिशोबाने चालतच असतात. सत्संगामध्ये ते आनंदातच आहेत, आनंदातच आहेत. सत्संग ही ईश्वर कृपेशिवाय मिळत नाही. ज्याच्यावर खरोखर ईश्वराची कृपा होते त्याला सत्संग मिळतो. आणि सत्संग मिळाला की जीवनाचं कल्याण आहे. तुमचं बाकी सगळं बरोबर येणार नाही हो तुमच्या बरोबर. हा देह ज्यावेळेला सोडावा लागणार आहे ना, भयंकर त्रास होतो. कितीही चांगला, अगदी उंच धिप्पाड देह असू दे, सुंदर देह असू दे, सुंदर शरीर असू दे, काहीही उपयोग नाहीये. शेवटी काय 2-3 किलो लाकडं लागतात का 4-5 किलो लागतात कोणास ठाऊक, त्याच्यावर जाळावं लागतं. काही उपयोग नाही, काही उपयोग नाही. झूठी काया, झूठी माया, झूठा जगत पसारा. हे सगळं तुम्ही किती तिकडे, तो मृत्यू तुम्हाला विचारणार नाही तुझं क्वालिफिकेशन किती आहे, जास्त आहे जरा उशिरा येतो असं नाही म्हणणार. तो तुझ्याकडे पैसा किती आहे, पॅकेज किती आहे तुझं, जरा उशिरा येतो असं म्हणणार नाही. तो कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा, स्त्री आहेस का पुरुष आहेस असं म्हणणार नाहीये. तो येणार, एक ना एक दिवस मृत्यू येणार. आणि तुमच्या बरोबर काय सगळं इथे ठेवून जायला लागतं महाराज. पुणे असं प्रयत्न केला तर जायचंच आहे आता तर 2 बॅगा भरा पैशांनी, फुल भरून टाका आणि घेऊन जा बरं स्मशानात, ठेवा तिथे. काय येतं का बघा तुमच्या बरोबर? तुम्ही वरती विचारा, मी 2 बॅग घेऊन निघालो होतो, कुठे झालं, काय आलं हातात? असं राहणार आहे का? काही राहणार नाही महाराज. तिथे तुमच्याबरोबर काही येणार नाहीये. तुमच्याबरोबर काय येणार आहे? तुमचं कर्म. तुम्ही जीवनभर काय केलं हे तुमचं कर्म तुमच्या बरोबर येणार आहे. तिथे हिशोब आहे. दिलं तुला 70 वर्षाचं आयुष्य दिलं, काय केलं तू? त्यावेळेला महाराज बालपण, शिक्षण याच्यातच पहिले 30 कट कर, 20 कट कर, 50 वर्ष. चल 50 वर्षात तू काय केलं? किती वेळा सत्संग केला, किती माझी आठवण केलीस? काय बरं इथे घेऊन येण्यासारखं काय आहे? काय घेऊन आलास तू बरोबर? अहो आपण प्रवासाला जाताना सुद्धा बारीक सारी गोष्टी बरोबर घेऊन जातो ना, तिथे लागतील म्हणून. वरती जायचं तर काहीतरी पुण्यशील घेऊन जाईल नको. मग अशा काय गोष्टी गोळा केल्यास की ज्या तुझ्याबरोबर इथे येतील? काही नाही. कागदच गोळा करत बसतो, ती खालीच राहिली, त्यांना प्रवेश नाही. काय येणार आहे तुमच्या बरोबर महाराज?
उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. काळ मोजत बैसला लेखागा, वेळ नाही आपल्याकडे. काय नेणार आहात बरोबर? पैसा, नाती, नातेवाईक. आणि नातेवाईक तुमचा मृत्यू आलाय म्हणल्यावर पहिले पळतील. त्यांना विचारा, येता का माझ्या ऐवजी घेतोस का रे बाबा मृत्यू? अरे मर तूच तिकडे. कोणी येत नाही महाराज. आणि कोणाचं कोणाला घेता येत नाही. ना मुलाचं नशीब तुम्हाला घेता येतं, ना तुमचं कोणाला देता येतं आयुष्य देता येतं. कितीही प्रिय मुलगा असला, अगदी आई कितीही प्रिय असली तरी तब्येत बिघडली की डॉक्टरकडेच न्यावं लागतं. तुम्ही करू शकता का काही? नाही ना. काय महाराज, काय कमावलं मग? विचार करा या गोष्टींचा. सगळं तुम्ही करा, मी नाही म्हणत नाही, सगळं करा. काय येणार आहे तुमच्या बरोबर आणि कोण येणार आहे तुमच्या बरोबर? कोणी येत नाही, कोणीही येत नाही. काहीही तुम्ही जमावलेल्या गोष्टी तुमच्या बरोबर येत नाही. मग याचा विचार कधी करणार? सुखामध्ये सगळे आहेत, दुःखामध्ये कोणी नाही आहे. दुःख तुमचं तुम्हाला निस्तरायचं आहे, अनुभव घ्यायचा. घरामध्ये लग्न असतात की नाही, पत्रिका छापतो की नाही, एखाद्याचं नाव विसराबरोबर छापायचं. काय परिणाम होतो याचा बघा तुम्ही. फक्त लग्नाला बोलवलंय याचं महत्व नाहीये. ते काय तुम्हाला काय वाटतं काय? ते बघतात मुलगा कोणाचा आहे, मुलगी, हा माझं नाव कुठे आहे, हिशोब काय आहे, माझं नाव कुठे नसेल तर रुसवा फुगवा. महाराज काय काय उपयोग? बर, आपण लग्न लावलं एवढं छान, आणि समजा लग्नात काही गडबड झाली, आपली पोरगी घरी ना, ते वाईट. कोणी कोणाच्या उपयोगी येत नाही महाराज. सगळे सुखाचे आहेत, दुःखाला कोणी येत नाही. रडतात माणसं. लोकांना नातेवाईकांना एक बातमी पसरवा की आमच्यावर कर्ज झालंय 2 लाखाचं. किती फोन येतात बघा, येतात का बघा फोन. त्यांना अगं सांगा काय करणार, बिझनेस फेल झाला, हे 5-10 लाखाचं कर्ज चढलंय. असं नुसतं फोनवर नुसतं मागू नका पैसे, फक्त बोला कर्ज चढलंय. ते का हा कुठेतरी बेल वाजले दाराची, ठेवतो म्हणजे ठेवतो. कोणी येत नाही महाराज. हॉस्पिटलला आपल्यापैकी कोणी ऍडमिट झालं ना, तुम्ही फक्त फोन करा, हॉस्पिटलला ऍडमिट झालोय. काय सांगतात माहिती का? हो ना, मला पण असाच आजार झाला होता, मी पण ऍडमिट झालो होतो, मला पण एवढा खर्च आला. अरे मागितले का पैसे आम्ही तुझ्याकडे? कोणावर अवलंबून आहात? आपण म्हणतो ना, हा आहे, तो बघून येईल, गरज पडल्यावर कामाला येईल. कोणी येत नाही महाराज. हे पक्क लक्षात ठेवा. नको त्यांच्यावर भरोसा ठेवू नका. मरक्या लोकांवर कसलाही भरोसा ठेवता. भरोसा ठेवायचा कृष्णावर ठेवा. वाचलाय बघा, कन्हैयावर भरोसा ठेवा. मेरे मुरली वाले पे भरोसा रखो, बंसी वाले पे भरोसा रखो. कोई काम आएगा और कोई काम नहीं आएगा. कोणी येणार नाहीये महाराज, तोच येणार आहे. आणि त्याला काही उशीर नाहीये. अडचणीत आलात की फक्त सांगा कान्हा, एवढीच हाक मारा. एक मुरली वाजवली 100 माणसं उभी करेल, जी तुमच्या ओळखीची नाहीत, पाळखीची नाहीत. कोण येऊन कुठून कशी मदत करून निघून जाईल महाराज, पत्ता लागायचा नाही. म्हणून त्याच्यावर भरोसा ठेवा. नसत्या लोकांच्या काय मागे लागतात नाही का? कृष्णावर भरोसा. ह्यालाच भगवद्गीतेमध्ये अनन्य भक्ती असं म्हणतात. अनन्यश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. प्रतिज्ञा आहे त्याची. तुम्ही माझ्याशी अनन्य राहा. अन्य म्हणजे माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही, असे माझ्याशी अनन्य राहा. आणि मग बघा म्हणाले काय होतं, तुमचं सगळं करायला मी समर्थ आहे, आणखी कोणाची गरज नाही. आश्रित व्हा, आश्रय त्याचा घ्या. त्याचा आश्रय घेतल्यानंतर तुम्हाला काही अडचण नाही. रस्त्यात चालत असताना पाऊस पडला, कुठल्या तरी छपराचा आधार घेता ना महाराज, ते छप्पर तुम्हाला भिजू देत नाही. ते तुम्ही विकत घेतलेलं नाही आहे, ते दुसऱ्याचंच आहे. पण तुम्ही त्याच्या आश्रयाला उभं राहिलं तरी तो तुम्हाला भिजू देत नाही. बरोबर ना? म्हणजे कानाचा आश्रय घेतला तर तो तुम्हाला जीवन किती सुखकर करेल महाराज. कसल्या अडचणी येऊ देणार नाही हो. आल्या तरी असा हसत हसत मोकळा करून टाकेल, तुम्हाला पत्ता पण लागणार नाहीये. याच्या इतकं छप्पर कोणतं आहे मोठं मला सांगा. कृष्णाला शरण जा, कन्हैयाला शरण जा. हा कन्हैया म्हणजेच भागवत आहे. आणि हा कन्हैया जिची शरण घेतो ना, ती राधा माता आहे. राधे राधे. राधा परमोच्च तत्व राधा. कृष्णाचा उपासक कोण असेल? राधा. म्हणून तुम्ही राधा राधा म्हटलं ना, ते त्याला जास्त आवडतं. राधे 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 पटकन येऊन भेटतोय. सांगायचं तात्पर्य प्रपंचाकडून परमार्थाकडे,
आश्रय ठेवायचा याचा ठेवा, काही सांगायचं असेल याच्या कानावर घाला, मागायचं असेल याच्याकडे मागा, बिंदास मागा. का नाही मागायचं? का नाही मागायचं? मागा सगळं त्याच्याकडे. आणि त्याला काय मागता मागता म्हणावं, माझं मागणं बंद कर, आपोआप बंद करेल. मागणं बंद झालं की समाधान आपोआप होतं. ते मागायला सुरुवात तर करा, त्याच्याकडे काय पाहिजे असेल ते मागा. आणि काय म्हणायचं, तू दिलंस तर माझ्या हिताचं आहे, समजा नाही दिलंस तर माझ्या हिताचं नाही आहे म्हणून तू देत नाही आहे असं समजायला हरकत नाही. एखाद्या लहान मुलाचे दात किडलेत आणि मुलगा चॉकलेट मागतो, दिल काही का दपाटा घालील? दपाटा घालील. किंवा एखादी आई काय प्रेमापोटी तिला राहत नाही, मग ते आपलं अर्ध चॉकलेट देते, बरं औषध पण डबल करून देते, मग 1 चमच्याच्या ऐवजी 2 चमचे. तसं तो करेल काहीतरी. पण मागायचं तर दुसऱ्याकडे मागू नका, आश्रय ठेवायचं तर दुसऱ्याचं ठेवू नका, त्याचा आश्रय ठेवा महाराज. त्याच्याकडेच काय मागायचं असेल ते मागा, दुसरीकडे मागू नका. अनुभवाने सांगतो, सगळे पुरवतो, सगळे लाड पुरवतो, काही ठेवत नाही. फक्त ज्यात तुमचं नुकसान असेल ते तुम्हाला देणार नाही, पण ज्यात तुमचा फायदा आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला देईल. असा हा परिपूर्ण परमात्मा भगवान श्रीकृष्ण परमात्मा. त्याला शरण झालं, काय हवं असेल ते त्याच्याकडे मागायचं. मग आता हे कळलं की प्रपंच अपूर्ण आहे आणि परमात्मा पूर्ण आहे, म्हणून अपूर्ण असलेल्या प्रपंचामध्ये आपल्याला सुख नाही आहे, पूर्ण असलेल्या परमात्म्यामध्ये आपल्याला सुख आहे. इथपर्यंत आपल्याला कळलं. मग आता या प्रभूची उपासना कशी करायची, त्याच्यावर प्रेम कसं करायचं? एखाद्यावर जर आपल्याला प्रेम करायचं असेल तर प्रेम कधी जडतं माहितीये का? एखाद्यावर प्रेम कधी जडतं? सगळ्यात पहिल्यांदी त्याच व्यक्तीबद्दल आपण जर सारखं ऐकत राहिलो तर आपलं मन त्या व्यक्तीच्या विचारांनी भरून जातं आणि त्या व्यक्तीवर आपलं प्रेम बसतं. हा नियम आहे की नाही? नियम आहे की नाही? सतत त्याचा विचार, सतत त्या व्यक्तीचा विचार, म्हणजे स्मरण 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 स्मरण, यालाच अनुसंधान म्हणतात. त्यांनी प्रेम बसतं. मग कृष्णाबद्दलच सारखं ऐका, परमेश्वराबद्दलच सारखं ऐका, म्हणून कथा ऐका, म्हणून सत्संगमध्ये जा, भागवत ऐका, रामायण ऐका, सारखं ऐका, सारखं ऐका. ऐकून 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 सतत त्याचे विचार, सतत त्याचं स्मरण राहून 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 काय वाटलं पाहिजे? आता तो मला हवा, हे वाटलं पाहिजे. आता तो मला हवा म्हटलं की प्रेमाचा उदय झाला. आता बाकी सगळं जग फिक्कं वाटेल त्याच्या पुढे. कृष्णापुढे कशाचं काय वाटणार नाही तुम्हाला जगाचं महाराज. जग गेलं खड्ड्यात. आम्ही आमच्या कृष्णाचे कृष्ण माझा, मी कृष्णाचा कृष्ण माझा, ही भावना निर्माण व्हायला लागेल. आणि इथं समजायचं आपला परमार्थ मार्ग सुरू झाला महाराज. म्हणून प्रथम भगती संतन कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा. सगळ्यात पहिलं जर काही असेल तर श्रवण आहे. माझ्या संतांचा संग करा, श्रवण भक्ती करा. संतांची संगत, श्रवण भक्ती, स्मरण भक्ती, कीर्तन भक्ती, हे पहिले 3 भक्ती आहेत. या 3 भक्तीमध्ये सगळं प्राप्त होतं आणि कथेमध्ये ते सगळं येतं. म्हणून कथेला महत्व जास्त आहे, म्हणून सत्संगाला महत्व जास्त आहे. जितका जास्त सत्संग कराल तितकं भगवंतावर प्रेम जास्त बसेल, जितकं भगवंतावर प्रेम जास्त बसेल तितकं भगवंत हवासा वाटेल, जितका भगवंत हवासा वाटेल त्याची प्राप्तीची शक्यता तितकी जास्त वाढेल, आणि त्याची शक्यता जितकी वाढेल तितकं तुम्हाला प्राप्ती भगवंताची लवकर होईल आणि तुम्ही पूर्ण समाधान पावाल. जे आपण पहिल्यांदा सुरुवात झाली होती, समाधान, समाधान म्हणजे काय, ते समाधान अशा रीतीने प्राप्त होईल. म्हणून भगवंताच्या कथेमध्ये समाधान आहे. म्हणून अखंड सत्संग करणे याला आपल्याकडे फार महत्व आहे. असा हा अखंड सत्संग कुठे, ही कथा पहिल्यांदा कुठे झाली? श्री क्षेत्र नैमिषारण्यामध्ये ही कथा झालेली आहे. भागवत कथा पहिल्यांदा शुक महामुनी जेव्हा बसले होते ते शुकतालला बसले होते, पण जी कलियुगामध्ये पहिली सुरुवात झालेली आहे ती शौनक महर्षी आणि सूतजी यांची नैमिषारण्यामध्ये ही कथा पहिल्यांदा सुरुवात झालेली आहे. काय आहे हे नैमिषारण्य? शौनक नावाचे एक महर्षी आणि त्यांचे 88,000 शिष्य होते. हे एकदा भगवान श्रीहरी व भगवान विष्णूंकडे गेले आणि विष्णूंना ते काय म्हणतात, प्रभो भगवान, आपल्या प्राप्तीचा सर्वात सोपा सुलभ उपाय काय आहे? तर सत्संग आहे. तुमच्या कथेचं श्रवण, तुमच्या विषयीची चर्चा, तुमचं स्मरण, तुमचं नाम, हे सगळं ज्याच्यामध्ये येतं सहज तो सत्संग आहे. त्यामुळे सत्संगामध्ये तुमची प्राप्ती सहज आहे. मग आम्हाला अखंड सत्संग व्हावा यासाठी, सत्संग करण्यासाठी काहीतरी भूमी द्या, एखादी जागा द्या जिथे आम्ही सतत अखंडपणे सत्संग करू शकू. तेव्हा भगवान म्हणाले ठीक आहे. म्हणून भगवंताने आपलं सुदर्शन सोडलं आणि म्हणाले, हे सुदर्शन ज्या ठिकाणी जाऊन थांबेल पृथ्वीवरती, तिथे जागा तुम्ही घ्या, तिकडची जागा, आणि ती सत्संग
म्हणून तुम्ही सत्संगासाठी वापरा ती जागा, असं त्यांनी सांगितलं. सगळ्यांनी नमस्कार केला आणि भगवंतांनी सोडलेल्या सुदर्शना पाठीमागे शौनक महर्षी आणि 88,000 ऋषी निघाले पाठीमागे. ते पृथ्वीवरती एका जागी ते सुदर्शन गेलं, त्याच्या मागे मागे हे सगळे जात होते. एका घनदाट अरण्यामध्ये ते सुदर्शन चक्र शिरलं आणि एका मोठ्या भूमीच्या जवळ त्या सुदर्शन चक्राचा एक छोटासा तुकडा, ज्याला निमी असं म्हणतात, तो निमी खाली जमिनीवर पडला आणि ते चक्र तिकडे त्या जमिनीमध्ये गुप्त झालं. ते चक्र जिथे गुप्त झालं जमिनीमध्ये, तिथे मोठा खड्डा पडला आणि पाण्याने तो भरला. आता सुदर्शन चक्र त्या भूमीवर गेल्यामुळे त्या तीर्थाला चक्रतीर्थ असं म्हणतात आणि तो निमी सुदर्शनाचा ज्या भूमीमध्ये पडला ते घनदाट अरण्य निमी अरण्य म्हणून नैमिष अरण्य म्हणून प्रसिद्ध झालं. त्या नैमिष अरण्यामध्येच चक्रतीर्थ आहे, म्हणून त्या नैमिष अरण्यामध्ये ही जागा निवडली आहे. शौनक महर्षींनी तिथे आपला आश्रम स्थापित केला आणि त्या आश्रमामध्ये तिथे त्या जागेवरती अखंड सत्संग सुरू केला, जो आजतागयात चालू आहे. आजही नैमिष अरण्यामध्ये हजारो ठिकाणी अखंड सत्संग चाललेला आहे. म्हणजे भगवान श्रीहरींनी आशीर्वाद दिल्यापासून ते आत्तापर्यंत अशी एकही क्षण नाहीये, दिवस नाहीये की ज्या वेळेला नैमिष अरण्यामध्ये कथा सुरू नाहीये. का कुठली ना कुठली कथा त्या ठिकाणी सुरूच आहे. आम्ही सुद्धा ज्या वेळेला नैमिष अरण्यामध्ये कथा केली त्यावेळेला आमच्याच ठिकाणी 3 कथा सुरू होते. जिथे एकीकडे आम्ही कथा करत होतो, एकीकडे दुसरे महाराज, एकीकडे तिसरे महाराज. सारखी कथा कंटिन्यू कथा चालू असते. तिथे अखंड सत्संगाची ती भूमी आहे. तसंच एकदा नैमिष अरण्यामध्ये शौनक महर्षी नदीवरती स्नानाला गेले होते आपल्या 88,000 ऋषींसह. स्नान करत असताना समोरच्या किनाऱ्यावर सूत महर्षी त्यांना स्नान करताना दिसले. सूत महर्षी म्हणजे भगवंताची कथा अतिशय छान पद्धतीने जे सांगतात त्यांना सूत महर्षी असं म्हणतात. त्या सूतजींना बघितल्याबरोबर शौनक महर्षी उभे राहिले, धावत गेले त्यांच्याजवळ, त्यांना साष्टांग दंडवत घातलं. सगळ्या ऋषींनी त्यांना साष्टांग दंडवत घातलं. नमस्कार करून त्यांना म्हटलेलं आहे, भगवंत, आमचं भाग्य थोर आहे की आपण या ठिकाणी स्नान करताना आमच्या दृष्टीस पडला. आमच्यावर एक कृपा करा. संत घरी आले म्हणजे त्या घराचे चांगल्या दिवसाला सुरुवात होते. संत घरी आले म्हणजे घरामध्ये चांगल्या दिवसाला किंवा उत्तम अशा कालाला सुरुवात होते. त्यामुळे संतांचे पाय घराला लागणे हे परम भाग्याचं लक्षण आहे आणि तुम्ही महान संत आहात. कृपा करा आणि आमच्या आश्रमाला पाय लावा, आमच्या आश्रमामध्ये पाहुणे व्हा, आमच्या आश्रमामध्ये या, आम्ही तुमचं स्वागत करण्यात उत्सुक आहोत, कृपा करा, दया करा. तेव्हा सूतजी म्हणाले, गरम होतोय का पाठीमागे? हवा लागत नाहीये? येते ना, ठीक आहे. हरी 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 थोडस. आणि आश्रमामध्ये घेऊन गेलेले कोणाला? सूत महर्षींना. घासत सूत महर्षींना घेऊन गेले. सगळे 88,000 साधू त्यांच्या मागे आले. त्यांच्या मागोमाग गेल्यानंतर मुख्य आसन होतं त्या ठिकाणी. त्या मुख्य आसनावर सूत महर्षींना बसवलं. एक मोठं पात्र आणलं पाण्याने भरलेलं. त्यामध्ये सूत महर्षींचं चरण प्रक्षालन केले गेले. त्याचं तीर्थ घेतलं, सगळ्यांना वाटलं. त्यांना गंध पुष्प या पद्धतीने त्यांचं पूजन केलं. त्यांच्या गळ्यामध्ये हार घातला. नमस्कार करून त्यांच्या चरणाशी बसले. मुख्य ऋषी कोण आहे? शौनक महर्षी आणि त्यांच्या पाठीमागे 88,000 ऋषी बसले आणि हात जोडला. आणि त्यांना काय विचारलंय? महर्षी, आपण सर्व प्रकारच्या कथा सांगण्यामध्ये, भगवंताच्या सर्व प्रकारच्या कथा सांगण्यामध्ये निपुण आहात. आमच्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली आहे, कृपा करून त्या शंकेचं निरसन आपण करावं. ठीक आहे म्हणे, सांगा काय आहे तुमची शंका? म्हणाले, त्रेतायुगामध्ये लाखो वर्ष तप करावं लागतं, तेव्हा भगवंताची प्राप्ती होते.
सत्ययुगामध्ये लाखो वर्ष तप करावं लागतं, तपश्चर्या करावी लागते, त्यावेळेला भगवंताची प्राप्ती होते. त्रेतायुगामध्ये हजारो वर्ष यज्ञ याग इत्यादी कर्म करावी लागतात, त्यावेळेला भगवंताची प्राप्ती होते. द्वापर युगामध्ये निरनिराळ्या प्रकारचं पूजन अर्चन इत्यादी सर्व विधिवत सगळं करावं लागतं, त्यावेळेला भगवंताची प्राप्ती होते. कलियुगामध्ये महाराज केवळ नामसंकीर्तनाने भगवंताची प्राप्ती होते, हे सगळं खरं आहे. पण म्हणाले कलियुगामध्ये माणसाला तप करायला, यज्ञ करायला, दान करायला, त्या पद्धतीने विधिवत सगळ्या गोष्टी करायला वेळच मिळत नाही. कलियुगातल्या माणसांना वेळच नाहीये. 2 वेळचं पोटाची खळगी भरण्यासाठीच कलियुगातला माणूस धावपळ करतो, त्याच्यातच त्याचा एवढा वेळ निघून जातो की तो कधी भक्ती करेल, कधी त्याला वेळ मिळेल, कधी तो उपासना करेल, कधी काय करेल. म्हणून आपण एखादा सोपा उपाय सांगावा की कलियुगातल्या माणसाला हे सगळं करता करता सहज तुमची प्राप्ती होईल, असा काही उपाय आहे का? म्हणाले शॉर्टकट असा काही आहे उपाय? इथे तप करावं लागणार नाही, ध्यानधारणा करावी लागणार नाही, तर तासनतास बसले एकाग्रता करतायत. एकाग्रता तर साधनच शक्य नाही, एका जागेवर बसू शकत नाही 5 मिनिटं, आपण हलू शकत नाही, मन स्थिर राहत नाही, कुठे भगवंताचं करणार सगळं? त्यांनी प्रश्न अगदी बरोबर विचारलाय. असं काही आहे का साधन की काही न करता आहे त्याच वेळामध्ये आम्हाला भगवंताची प्राप्ती करता येईल? ते म्हणले आहे, साधन आहे. आणि ते साधन कुठलं आहे? तर म्हणाले हा जो तुम्हाला प्रश्न पडलाय ना, हा प्रश्न ज्याला पडला होता त्यांची कथा तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला बरोबर उत्तर मिळेल. काय आहे? सरळ सरळ उत्तर का दिलं नाही? सरळ उत्तर दिलं तर किंमत राहत नाही महाराज. त्याच गोष्टी फिरवून 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 सांगितल्या ना का बरोबर आपल्याला त्याची किंमत असते. म्हणून इथे सरळ उत्तर दिलं नाही. ऋषींना माहिती असतं, सगळे ऋषी हुशार आहेत. हे बघा भगवद्गीतेच्या 18व्या अध्याय, हा शेवटचा अध्याय, शेवटच्या अध्यायामध्ये काय सांगितलं भगवान श्रीकृष्णाने? ज्यावेळेला अर्जुन म्हणला अरे तू ज्ञानयोग सांगितला, कर्मयोग सांगितला, ध्यानयोग सांगितला, भक्तियोग सांगितलेला आहे, सगळं सांगितलं बाबा, पण मला काहीच कळत नाही, आता एवढं सगळं तुम्ही काय करायचं नेमकं? भगवान काय म्हणाले? सर्व धर्मम परित्यज्यम मामेकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. तू सगळं सोडून मला शरण ये, तुझं सगळं मी बघतो. सिंपल, एकच वाक्य. प्रश्न असा, मग हे एकच वाक्य सांगायचं होतं तर भगवद्गीतेच्या सुरुवातीलाच सांगून टाकलं असतं ना. कृष्णाने जेव्हा प्रश्न विचारले, हे असं आपल्या अर्जुनाने जेव्हा प्रश्न, हे असं का आणि ते तसं का, अरे ते सगळं सोड, मला शरण आहे, मी बघतो, ऐकलं असतं का अर्जुनाने? ऐकलं असतं का? त्याने प्रश्न विचारतच बसला असता. महाराजांना हा प्रश्न विचारला की एकाच वाक्यात सांगायचं होतं, शेवटी मध्ये सुरुवातीला का नाही सांगितलं? महाराज म्हणाले कृष्णाला माहिती होतं कलियुगातली माणसं लबाड आहे, ते काय ऐकणार नाहीत, हजारो प्रकारचे प्रश्न विचारतील, म्हणून त्याने पहिल्यापासून 18व्या अध्यायापर्यंत सगळं 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 सांगून 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 जेव्हा ऐकणारा थकला, काय सांगून सांगून ज्यावेळेला ऐकणारा थकला तेव्हा तो शरण येतो की आता मला काहीच कळत नाही, सांगा काय करायचं. तेव्हा कृष्णाने सांगितलं मला शरण आहे. तर त्या शरणागतीची किंमत आहे. म्हणून कुठल्याही गोष्टीचं उत्तर सरळ मिळत नाही. फिरवून 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 फिरवून. गुरु काही सामान्य आहे का? गुरु मिळणं इतकं सोपं आहे का? 1000 ठिकाणी फिरावं लागतं तेव्हा गुरु मिळतो. आपल्या मनासारखा इतकं सोपं नाही आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की हा प्रश्न ज्यांना पडला होता त्यांची कथा मी आपल्याला सांगतो, म्हणजे आपल्याला कळेल कशा करता येईल. तुम्हाला काय म्हणाले? प्रत्यक्ष नारद महामुनींना जे देवर्षी आहेत, भगवंताचा अवतार आहेत, त्यांना हा प्रश्न पडलेला आहे. नारद मुनी भगवंताचा 3रा अवतार आहेत. बरं सामान्य समजू नका, आपण त्यांना हसतो, शेंडी असलेले, लावालावी करणारे असे नाही आहेत बरं का. ते हे टीव्ही वाल्यांनी बनवले, त्यांना काहीतरी कॉमेडी पात्र, कॉमेडी नाही आहेत ते, ऋषी आहेत ते. विचार करा, आधी असतात ऋषी, मग राजर्षी, मग महर्षी, मग महामुनी, त्याच्यावरती ब्रह्मर्षी, आणि ब्रह्मर्षींच्या वर देवर्षी, आणि देवांच्या वर देव, देवर्षींच्या वर देव असतात. म्हणजे सॉरी, देवांचे ऋषी म्हणजे देवांच्या वर देवर्षी, आणि देवर्षींच्या वर नारायण भगवान ब्रह्मा विष्णू महेश. म्हणजे ते देवर्षी काय असले पाहिजे? असे देवर्षी नारद, त्यांना सुद्धा हा प्रश्न पडला. त्यांचा एकच काम आहे, भगवंताचं अखंड नामस्मरण करणं, आणि जी गोडी त्यांना मिळालेली आहे भगवंताच्या प्राप्तीची ती सगळ्यांना प्राप्त करून देणं, हे त्यांचं ध्येय आहे.
ते म्हणाले एकदा कलियुगामध्ये फिरता फिरता त्याला असं वाटतं जरा पृथ्वीवरची अवस्था कलियुगामध्ये बघून येऊ, म्हणून कलियुगाच्या सुरुवातीला, आत्ता कलियुगाची 5000 वर्ष झालेली आहेत, फक्त 5.5 लाख वर्षांपैकी आत्ता अशी अवस्था आहे की कथेला केवढीशी लोक आहेत बघा. पुढे अजून 10 वर्षांनी काय परिस्थिती होईल बघा तुम्ही. कथाच बंद पडतील, कथाच होणार नाही पुढे, आणि इतके फ्रस्ट्रेशनमध्ये लोक जातील ना, तुम्हाला कल्पना नाही येणार. आज सत्संग चालू आहे म्हणून हे थोडं तरी सगळं टिकलंय, सत्संग नसतील तर तेही झालं नसतं महाराज. कलियुगाच्या सुरुवातीला नारद मुनी पृथ्वीवर फिरण्याकरता बाहेर पडले आणि त्यांना फार विचित्र दृश्य दिसली. घराघरामध्ये कली पसरलेला आहे. कली म्हणजे कलह. घराघरामध्ये भांडणं आहेत, घराघरामध्ये वादविवाद आहेत, कोणी कोणाचं ऐकत नाहीये, प्रत्येकजण स्वतःच खरं म्हणतोय. हे कलियुगातलं लक्षण दिसलं त्यांना. बाजारामध्ये अन्न विकतायत लोक, म्हणजे हॉटेल्स, कळलं, अन्न विकायला लागलेत, पाणी विकायला लागेल. सुरुवातीला जेव्हा बिस्लरी बाटल्या आल्या होत्या ना काही वर्षापूर्वी, तेव्हा लोक नावं ठेवत होती, पाणी विकतात, पाणी विकतात, पाणी विकतात. याचा अर्थ कळला का किती पवित्रपणा होता त्यावेळेला. पाणी विकायची पद्धत नव्हती, पाणपोई लावली जात असं रस्त्यावर की उन्हाने थकलेल्या भागलेल्यांना पाणी मिळावं, फुकट व्यवस्था केली जायची महाराज. आणि कोणी पाणी मागितलं पाणी दिलं जात असे. त्यामुळे सुरुवातीला जेव्हा बिस्लरी आले आम्ही पाणी विकायला पाणी, आणि आता बघा सर्रास पाणी विकलं जातं, अगदी सहज आम्ही पाणी घेतो बघा विकत. किती कलियुग सुरू आहे, विचित्र. तेव्हा नारद मुनी म्हणाले की हे काय अन्न विकायला लागलेत बाजारामध्ये, पाणी विकायला, तीर्थ विकायला लागलेत महाराज. मोठ्या मोठ्या तीर्थक्षेत्राला लिटरभर तीर्थाची बाटली विकत मिळते. तुम्हाला काय वाटतं, तो काय पांडुरंग दर्शन द्यायला उभा आहे तिथे पंढरपूरला? जो गरीब वारकरी उभा आहे ना तासन तास तिथे, त्याच्या दर्शनाची तळमळ ना, त्याला दर्शन देतो तो. हे पासवाले लाईन, याला काय अर्थ आहे? कसला पास? तिकीट काढून देवा डायरेक्ट घुसा. तो काय, तो बघत पण नाही अशा लोकांना. मान वळकून घेतो पांडुरंग. काय त्याला बघेल तो? पैसे देऊन दर्शन होतोय. लक्ष्मी त्याच्या बाजूला उभी आहे, त्याला काय पैशाची गरज आहे? मागे उभी आहे लक्ष्मी त्याच्या, लक्षात ठेवा. त्याला गरज नाही आहे. हे अशी काही दर्शन होत नाही ना, पास बीस घेऊन रांगेत उभे राहा. ताकद आहे ना, उभे राहा रांगेमध्ये तिथे 24 तास. नाही ना, ध्यान करा त्याचं, बसा तिथे, नामस्मरण करा 24 तास. नका जाऊ मंदिरात. तो नाही भेटायला आला तर बघा. असं म्हणता आषाढी एकादशी सर्व संतांना किती प्रिय असते. सगळे संत आषाढी एकादशीला पंढरपुरात असतात. सावता महाराज कधीही आषाढी एकादशीला पंढरपुरात गेले नाहीत, म्हणून देव त्यांना भेटायला गेले. का भेटायला गेले? 24 तास चिंतन पांडुरंगाचं. शेतात काम करत असताना सुद्धा कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. सतत चिंतन हरीचं, सारखं चिंतन हरीचं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, विठ्ठल 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 विठ्ठल. असं तरी करा, तुमच्या घरात येऊन तुम्हाला पांडुरंग भेटेल, कुठे जायची गरज नाही. पण जायचं असेल दर्शनाला, खरं दर्शन घ्यायचं असेल तर मनामध्ये पांडुरंग परमात्मा पाहिजे, त्याचं स्मरण पाहिजे. पण रांगेत उभे राहणार तर बाहेर उभे राहतो, तुम्हाला येऊन दर्शन देईल. पण हे आपलं तिकीट बिकीट ऑनलाईन बुकिंग, देव सुद्धा ऑनलाईन यायला लागले का हो? एवढे देव स्वस्त झाले का की देव ऑनलाईन यायला लागले? कशाला कोण सगळी तपश्चर्या करेल? विचार करा आपण काय करतोय, कुठे चालली आहे भक्ती. मी आमच्या नातेवाईक होते, त्यांना सांगितलं, अहो 32 तास लागले दर्शनाला आम्हाला नाही एवढी रांग लागली. 500 रुपये दिले पुजाऱ्याला, लगेच दर्शन दिलं त्याने. म्हणलं पुजाऱ्याने दर्शन दिलं की पांडुरंगाने दर्शन दिलं? होत असेल का दर्शन? आपण मला कल्पना करा. मूर्ती समोर जायचंय का दर्शन घ्यायचंय त्यांचं आपल्याला? दर्शन म्हणजे काय लक्षात घ्या, दर्श, त्याने शमन झालं पाहिजे. बघितल्याबरोबर सगळे पाप ताप दैन्य जाय उठा उठी झालिया भेटी हरिदासाची. मग हरीचं दर्शन झाल्यानंतर सगळे ताप शमलेच पाहिजेत तुमचे, त्याला म्हणायचं दर्शन. नाही तर नुसतं दर्शन काय? दर्शन म्हणजे काय? ज्याला बघितल्याबरोबर मस्त वाटलं पाहिजे, ज्याला बघितल्याबरोबर सगळे ताप गेले पाहिजे, ज्याला बघितल्याबरोबर मागायचं काय हेच लक्षात नाही राहिलं पाहिजे, त्याला म्हणायचं दर्शन. त्याला म्हणायचं दर्शन. हे दर्शन आहे. अशा परिस्थितीमध्ये सगळीकडे वाटप सुरू झालेलं होतं कलियुगामध्ये. अन्न विकतायत, पाणी विकतायत, तीर्थ विकतायत. वाईट वाटलं नारद महामुनींना की काय विचित्र दिवस आलेले आहेत. त्यांना समाधान नाही झालं. अगदी सगळीकडे खूप तीर्थयात्रा त्यांनी केल्या, सगळीकडे हीच परिस्थिती. किती लुटालूट असते हो महाराज, सांगू का? पैसे खर्च केल्याने परमार्थ होत नाही,
परमार्थासाठी पैसे खर्च केले तर समाधान मिळेल. फरक बघा. अडलं ना, अमकी पूजा घाला, तमकी पूजा घाला, अमक्या ठिकाणी पैसे भरा, तमक्या ठिकाणी पैसे भरा, तुमचे सगळे प्रश्न सुटतील. नाही, असं होत नाही. मग काय करा? निष्काम सेवा करा परमार्थाची, भगवंताचं स्मरण करा. आता भागवत चाललंय, भागवत कथेमध्ये सेवा करा. सेवा कशी होते? तन, मन आणि धन. पहिला क्रमांक कशाला आहे? तन, दुसरं मन, आणि मग राहिलं तर तिसरं नाईलाज असतं धन. हे लक्षात ठेवा. तन म्हणजे काय? जिथे सत्संग चालू आहे तिथे चटाई घालणं, झाडू मारणं, त्याला सोहनी सेवा म्हणतात. मोठे मोठे साधू संत सुद्धा सोहनी सेवा करतात. सोहनी म्हणजे झाडू. ज्या ठिकाणी भागवत चालू असतं ना महाराज, त्या ठिकाणचे झाडू सुद्धा भगवत स्वरूप झालेले असतात. ते भक्त झालेले असतात की तिथे येणाऱ्या भक्तांसाठी मला स्वच्छता करायची म्हणून मोठमोठे संत येत असतात झाडू मारण्याकरता. सोहनी सेवा, हे सगळं अरेंज करणं. पूर्वी आम्ही पाहिलेलं आहे, म्हणजे 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. भागवत सप्ताह चालू असायचे ना, ज्या म्हाताऱ्या बायकांना खाली बसता येत नसे, त्या कधी गुडघं दुखत असत ना त्यांचे, तर कथेत बसलेली तरुण मुलं त्यांचे पाय दाबून देत असत. सेवा. मग जेवढी प्राप्ती कथा ऐकणाऱ्याला आहे ना, त्याच्यापेक्षा ते पाय दाबून देणाऱ्याला आहे. सेवा. तन. सेवा हा शॉर्टकट आहे. सेवा हाची दारवंटा. सेवा शॉर्टकट आहे. म्हणून पहिला क्रमांक दिलाय तन. तनाने सेवा. मग आता एखाद्याची शरीराने आपल्याला नाही सेवा करता येत. हे बघा, परमार्थ करायचं म्हणजे आधी लाज गुंडाळून ठेवली पाहिजे. लाज गुंडाळून ठेवली पाहिजे म्हणजे काम करायला लाज वाटता कामा नये, झाडू मारताना लाज वाटता कामा नये, चटायाच्या घडे घालताना लाज वाटता कामा नये. सगळी सेवा आपल्याला करता आली पाहिजे. ही सेवा तुम्ही भागवताच्या ठिकाणी जिथे कथा चालू आहे, सत्संग चालू आहे, तिथे केली की ती सेवा सरळ भगवंताला पोचते. सरळ भगवंताला पोचते. आता तुम्ही म्हणा इथे बसलत ना, तिकडे कशाला झाडू मारू? तिकडे जरी मारलं तरी भागवताचं प्रांगण आहे. हे जर करू लागला तरी भगवंताला सेवा पोचणार आहे. म्हणून आधी सेवा तनाने. तन शक्य नसेल, आजारी असेल, नाही करू शकत असलात मग मनाने. मग मनाने सेवा करणं म्हणजे काय? भगवंताचं स्मरण करत राहणं, तिथे बसून जप करत राहणं, तिथे नामस्मरण करत बसणं, ही सेवा आहे. मनाने सेवा म्हणजे मन त्या ठिकाणी ठेवणं आहे पूर्णपणे. ठीक आहे. मनही ठेवणं शक्य नसेल आणि तुमच्याकडे अर्थार्जन असेल, धन असेल, मग धनाची सेवा करा. म्हणजे कथा कार्यामध्ये जे जे काही लागतं आहे, जे जे काही तुमच्या आवश्यकता आहेत, त्या सगळ्या धनाने परिपूर्ण करणे. याचा अर्थ धन महत्वाचं नाही. धन कितव्या नंबरला आहे महाराज? 3ऱ्या नंबरला आहे. किंबहुना तनाने शक्य नसेल, मनाने शक्य नसेल तरच धन. नाही तर पहिला क्रमांक तनाचा आहे, शरीराचा आहे. शरीराने सेवा. म्हणून तन मन धन, हे नाही तर हे नाही तर हे नाही तर हे, पण ह्या कुठल्या का प्रकाराने होईना सेवा केली पाहिजे. सेवा केली तर भगवंताची प्राप्ती आहे, नाही तर प्राप्ती नाही आहे. आपल्या काही कर्माचे हिशोब असतात मग, की पाप घडलेली असतात. उदाहरणार्थ आपण प्रामाणिक आहोत, गव्हर्नमेंट जॉबला होतो, पण तिथे पैसे खाल्ल्याशिवाय चालतच नाही. काही काही ठिकाणी आपण नाही खाल्ले, आपल्याला काढून टाकतील. पैसे खाऊच नाहीत, कधीच खाऊ नयेत, पण नाईलाज असतो. कधी कधी वरचेच खातात, तर आपल्याला त्या पापामध्ये सहभागी व्हावं लागतं. मग त्याची परतफेड कुठे करावी? अशा ठिकाणी करावी. मंदिरांमध्ये जे उपाशी तापाशी असतात त्यांना जेव घालावं. जिथे कथा चालू असतात तिथे तो पैशाचा व्यय करावा, खर्च करावा. जे उपवासी आहेत त्यांना दान करावं. जे वस्त्रहीन आहेत त्यांना वस्त्र पुरवावीत. थंडीमध्ये कितीतरी लोक असतात, अंगावरती काही नसतात, बाहेर पडून असतात, त्यांना वस्त्र पुरवा, अन्न पुरवा. कथेमध्ये खर्च करा, कथेमध्ये महाप्रसादामध्ये खर्च करा, इकडे खर्च करा, तिकडे खर्च करा. आता हे डेकोरेशन आहे, लाइटिंग आहे, आमका कुठेतरी तुमचं तन मन धन लागलं पाहिजे. सेवेत, भागवत कथेच्या सेवेमध्ये तुमचं तन मन धन लागलं पाहिजे, तर तुम्हाला भगवंताची प्राप्ती आहे. मग म्हणजे प्राप्ती म्हणजे ते केलं की होईल नाही. त्याचा जर अहंकार झाला की आम्ही एवढं केलं, शून्य झालं सगळं. ही सगळी सेवा तनाची असो, मनाची असो किंवा धनाची असो, ते धन आपलं नाही, ते मला भगवंताने दिलेलं आहे आणि मी ते त्याच्या सेवेत लावतोय. इतक्या विनम्र भावनेने जर ते झालं तरच त्याचा फायदा आहे, नाही तर त्याचा फायदा नाही. म्हणून फार सांभाळून करायला हवं, विनम्रतेने करायला हवं.
कुठल्याही कथेमध्ये सेवा करताना कुठल्याही करताना अतिशय विनम्रतेने करायला हवं. म्हणून मोठे मोठे साधू संत जे पंडाल बिंडाल टाकून करतात ना, ते सेवेसाठीच असतं बघा त्या ठिकाणी. अशा पद्धतीने तन मन धनाने सेवा ही व्हायला पाहिजे. नारद मुनींना ते काही सगळं विचित्र वाटलं की कुठल्याही तीर्थक्षेत्रात गेलो तरी हाच सगळा बाजार मांडलेला आहे. हा सगळा बाजारच आहे महाराज. परमार्थ करण्यासाठी तुमचं चित्त लागतं, तुमचं मन लागतं, ते महत्वाचं आहे. ते दिलं तर काम होतं. म्हणून तन मन आणि शेवटी आहे धन. पण प्राप्ती होणार आहे तुम्हाला भगवंतामध्ये मन लावल्याने, कथा नीट श्रवण केल्याने. बाकीच्या गोष्टींनी पुण्य वाढेल, प्रचंड पुण्य वाढेल, पण मन भगवंतामध्ये ठेवलं की तुम्हाला भगवंताची प्राप्ती सहज होणार आहे. आणि ज्या वेळेला तनाने सेवा कराल, मनाने सेवा कराल, धनाने सेवा कराल, तेव्हा अशुभ प्रारब्ध नष्ट होतात. कुठले अशुभ प्रारब्ध महाराज? जे तुमचे त्र्यंबकेश्वरला जाऊन त्रिपिंडी श्राद्ध, नारायण नागबली, लाखो रुपये तुम्ही खर्च करता, त्यांनी सुद्धा तुमचं काम होत नाही. जे कथेमध्ये थोडंफार तन मन धन सेवा केल्याने ताबडतोब होतं. पितृदोष ऐका, कथा 10 कथा, 15 कथा, 20 कथा, 25 कथा ऐका भगवंताच्या. भागवत कथा ऐका. नाही हळूहळू दोष नष्ट झाले तर बघा, सर्व प्रकारचे दोष हे कथा ऐकल्याने मुक्त होतात. मग कसली गरज राहत नाही महाराज. आणि याला प्रमाण स्वतः भागवत ग्रंथ आहे. ते कसा देवी तुम्हाला कथा येतीलच त्याप्रमाणे सांगत जाईल. म्हणून नारद मुनींना ते काही पसंत पडले नाही. नारद मुनी फिरता फिरता तिकडून निघाले आणि वृंदावनला आले. वृंदावनला आल्यानंतर मात्र त्यांना जरा बरं वाटलं, आनंद मिळाला. कारण आत्ताही वृंदावनामध्ये भक्ती आहेच. भक्ती नृत्य करते आनंदाने, म्हणून त्यांनाही ते बरं वाटलं, आनंद वाटला. आणि मंदिरात जाऊन त्यांनी भगवंताचं दर्शन घेतलं आणि जसे बाहेर आले, आनंदात बाहेर आले. वृंदावनाचं मी तुम्हाला काय वर्णन करू महाराज. घरामध्ये तुम्ही तुळशी ठेवा, ही एकच वनस्पती अशी आहे, पूज्य आहे, ज्याच्यामध्ये स्वयं भगवंताची ती पत्नी आहे, भगवान श्री हरी विष्णूंची ती पत्नी आहे, वृंदा तिचं नाव आहे. आणि सायंटिफिकली बघाल तर 24 तास ऑक्सिजन देणारी ती एकच वनस्पती आहे, तुळशी. बरोबर आहे. ऑक्सिजन म्हणजे काय हो? ऑक्सिजनला काय म्हणतात मराठीत? प्राणवायू म्हणतात ना. म्हणजे तुळशी म्हणजे काय आहे? प्राण. प्राण देणारी ती वनस्पती आहे. छोटीशी वनस्पती जर तुमच्या घरात तुम्हाला प्राण देऊ शकते, जर अख्ख्या तुळशीच्या वनात गेलात तर ते तुम्हाला काय देईल? प्राण तर देईलच, आनंद, प्रेम, आणि तुमचा उद्धार करेल. असं तुळशीचं वन कुठे आहे? तुळशी म्हणजे वृंदा, त्याला म्हणतात वृंदावन. ते आहे वृंदावन, मेरो वृंदावन. भगवान श्रीकृष्णाचं वास्तव्य, राधाराणीचं वास्तव्य. राधाराणी मालकीण आहे तिकडची, तिचं आहे ते वृंदावन. बरसाना, गोकुळ, सगळे तिकड, नंदगाव, ही सगळी धाम आहेत ना. 84 कोस व्रजभूमी, हे सगळी ते ब्रजमंडल म्हणतात त्याला. या ब्रजमंडलामध्ये सगळ्यांना प्रवेश नाही आहे. जे सिद्ध महामुनी आहेत ना, त्यांना याच्यामध्ये प्रवेश आहे, किंवा ज्यांच्यावर संतांची कृपा आहे, भगवंताची कृपा आहे, त्यांना वृंदावनामध्ये प्रवेश आहे. अशा या वृंदावनामध्ये आपल्या भागवत कथेमधून प्रवास 5व्या दिवशी होणार आहे, 5व्या-6व्या दिवशी. 7 दिवसाचं भागवत आहे, तुम्ही लक्षात घ्या. 7 दिवसाचं भागवत असून सुद्धा 6व्या आणि 7व्या दिवशी प्रवेश आहे आपल्याला वृंदावनामध्ये. तोपर्यंत तपश्चर्या आहे, पहिले 5 दिवस तप आहे, तप झाल्यानंतर प्रवेश. इतकं वृंदावनाची ताकद आणि महात्म्य आहे महाराज. आणि हळूहळू हळूहळू हळू भाग्य उघडत गेलं, आलं आपलं भाग्य, आपलं मस्त उजळलं की प्रवेश आपला लवकर होतो त्यामध्ये. असो वृंदावनामध्ये आले, आनंद वाटला नारद महामुनींना. आणि बाहेर आले तो यमुना नदीच्या काठावर त्यांना एक विचित्र दृश्य दिसलं. काय दिसलं त्यांना? एक स्त्री रडत बसली, तिच्या मांडीवरती 2 वृद्ध पुरुष झोपलेले, आणि अनेक स्त्रिया तिला हवा घालतायत, वारा घालतायत. हे काय कमालीचं दृश्य आहे. बघण्याकरता नारद मुनी त्या गर्दीतून आत शिरले. गर्दीतून शिरल्यावर त्या स्त्रीने त्यांना ओळखलं आणि नमस्कार केला आणि म्हणाले, देवर्षी आपण आलात, आता माझं काम होईल असा मला विश्वास वाटतो. तेव्हा नारद मुनीने प्रश्न केला, तू कोण आहेस? तेव्हा ती म्हणते, भगवन मी भक्ती आहे. माझा जन्म द्रविड देशात झाला. ऐका,
माझा जन्म कुठे झाला? द्रविड देशात झाला. कर्नाटकामध्ये मी वाढले. महाराष्ट्रात काही ठिकाणी मला सन्मान मिळाला. गुजरातमध्ये मला वार्धक्य आलं आणि मी वृंदावनात आले. मी चिरतरुण झाले. मी माझ्या 2 मुलांबरोबर आहे. ही माझी 2 मुलं आहेत जी आत्ता वृद्ध दिसत आहेत ना तुम्हाला, आणि जे बेशुद्ध पडलेले आहेत. याचं नाव ज्ञान आणि याचं नाव वैराग्य, अशी 2 मुलं. आणि मला एक दासी पण होती, मुक्ती नावाची. तिचा जीव कासावीस व्हायला लागला ह्या कलियुगाच्या वातावरणामध्ये, म्हणून माझ्याच आज्ञेने ती स्वर्गामध्ये जाऊन राहिलेली आहे. जेव्हा माझं काम असतं तेव्हा मी तिला बोलवते आणि परत तिला पाठवून देते. कळलं का तुम्हाला याचा भावार्थ? भक्ती इतकी श्रेष्ठ आहे की भक्तीची मुलं आहेत ज्ञान आणि वैराग्य, आणि भक्तीची दासी आहे मुक्ती. म्हणून भक्ती सर्वश्रेष्ठ साधन आणि सर्वश्रेष्ठ साध्य आहे भक्ती. आणि मग ती म्हणते की देवर्षी आपण आलात, मला खात्री आहे की आता माझी दोन्ही मुलं उठून उभे राहतील. कारण त्यांना सगळीकडेच वार्धक्य होतं. मला हेच आश्चर्य वाटतं की मी तरुण कशी आणि माझी मुलं वृद्ध कशी राहिली. तेव्हा नारद महामुनींनी 2 मिनिटं असे डोळे मिटले, विचार केला आणि उत्तर दिलं आणि म्हणाले, देवी मी तुला ओळखले. असं म्हणाले की तू भक्ती आहेस. वृंदावनामध्ये भक्ती नित्य निवास करते, त्यामुळे तू इथे येऊन तरुण झालेली आहेस. राहिला तुझ्या मुलांचा प्रश्न, कलियुगामध्ये कोणाजवळही ज्ञान नसेल आणि कोणाजवळही वैराग्य नसेल, म्हणून ती वार्धक्यच आहे त्यांना आलेलं. ते म्हातारीच राहिली. राहिली गोष्ट वृंदावनची, तर वृंदावनामध्ये आल्यानंतर सुद्धा वृंदावनामध्ये भक्तीच सगळीकडे आहे. वृंदावनामध्ये ज्ञानाची गरज नाही आणि वैराग्याची गरज नाही. ज्ञान आणि वैराग्य उपेक्षा झालेली आहे यांची, म्हणून ते इथेही वृद्धच राहिलेले. इथे काम फक्त भक्तीचं आहे. म्हणून तू तरुण आहेस, तुझी मुलं बेशुद्ध पडले. म्हणले कृपा करा भगवान, यांना जरा जाग करा. ठीक आहे म्हणाले, मी प्रयत्न करतो. म्हणून त्या दोघांच्या कानामध्ये हाका मारल्या नारदमुनींनी. अरे ज्ञाना उठ, अरे वैराग्य उठ, अरे ज्ञाना उठ, अरे वैराग्य उठ. पण नाही उठले, झोपलेलेच नाही. म्हणजे नुसतं ज्ञानाच्या गप्पा मारून आणि वैराग्याच्या गप्पा मारून ज्ञान आणि वैराग्य प्राप्त होत नाही, हा त्याचा अर्थ आहे. लक्षात आलं? नुसत्या चर्चाच नुसते चर्चा, काही होणार नाही चर्चेने. नुसत्या ज्ञाना भगवत चर्चेने काम होईल, पण नुसत्या ज्ञानाच्या चर्चेने आणि नुसत्या वैराग्याच्या चर्चेने काम होणार नाही. मग त्यांनी त्या दोघांच्या कानामध्ये भगवद्गीता म्हटली, भगवद्गीतेचे श्लोक म्हटले, भगवंताची जी वाणी आहे. वाणी ऐकल्यानंतर त्यांनी डोळे फक्त उघडले, किलकिले केले आणि धाडकन परत पडले. उठले नाहीत भगवद्गीतेने सुद्धा. वेदांचा उच्चार केला, वेदांचा उच्चार करून सुद्धा काही झालं नाही. म्हणजे कलियुगामध्ये वेद वाचून परमार्थासाठी पाहिजे तसा फायदा होणार नाही. भगवद्गीता पाठांतर करून सुद्धा पाहिजे तसा फायदा होणार नाही, कारण भगवद्गीता आचरणात आली पाहिजे. भगवद्गीता आचरणात आणणं किती कठीण आहे. कर्म करा आणि फळात आसक्ती ठेवू नका, साधं सूत्र आहे. हे एक सूत्र जरी आपण आचरणात आणलं तरी भगवद्गीता समजेल. आपण ते आचरणात आणू शकतो का बघा. कर्म करा पण फळाची आसक्ती ठेवू नका. म्हणजे ऑफिसमध्ये जॉब करा पण सॅलरीमध्ये आसक्ती ठेवू नका. मिळाली तरी चालेल, नाही मिळाली तरी चालेल, करू शकतो का सांगा. अहो साधं इयर एंडिंगचं काम ऑडिट बिडिट झाल्यानंतर सॅलरी वाढवतात की नाही इथे लक्ष असतं. ते वाढलं नाही तर केवढा तांडव करतो आम्ही. बाकीचं सोडाच. येतंय का भगवद्गीता आचरण करता? नाही. इतकं सोपं नाहीये. म्हणून कलियुगात त्याचं कामच नाहीये. म्हणून ते ज्ञान आणि वैराग्य जागे नाही झाले. म्हणजे आता काय करावं, काय करावं, काय करावं. त्यांना प्रश्न पडला. भगवंताची वाणी म्हणून सुद्धा जागे होत नाही. आकाशवाणी झाली. त्यांना प्रश्न पडला कुणाला? नारद मुनींना, की आता हे जागे कशाने होतील. तेवढ्यात आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी काय सांगते? हे नारद मुनी, तुम्ही संतांचा संग करा, सत्संगामध्ये तुम्हाला याचं उत्तर सापडेल. आता हीच आकाशवाणी डायरेक्ट उत्तर सांगू शकली असते की नाही, अमक करा म्हणून, पण सांगितलं नाही. डायरेक्ट सांगायचं नाही, कारण डायरेक्ट सांगितलं तर किंमत राहत नाही. म्हणून त्यांना फिरवलं, जा संतांचा संग करा जा. कारण संतांचा संग म्हणजे असाच करावा लागतो. अभिमान पडलं की उत्तर मिळतो महाराज. जोपर्यंत अभिमान आहे तोपर्यंत मिळत नाही. मग गेले सत्संग करायला.
त्या भक्तीला सांगितलं काही काळजी करू नको, तुझी स्थापना मी लोकांच्या हृदयात नक्की करेन, आणि निघाले. फिरता फिरता अनेक संतांना भेटले, संतांना प्रश्न विचारला, पण त्यांना कुठूनही काही उत्तर मिळालं नाही. भरपूर सत्संग केला, पण त्या सत्संगाचा परिणाम काय झाला? मुख्य 4 संत प्रगट झाले. त्यांना वाटलं आता आपल्याला तप करावं लागेल उत्तर मिळण्यासाठी, पण कृपा झाली की तप करावं लागत नाही महाराज. काय वाटलं त्यांना? मला जे उत्तर पाहिजे त्याच्यासाठी मला तपश्चर्या करावी लागेल, पण जर संतांची कृपा झाली तर तपश्चर्या करावी लागत नाही. संत स्वतःहून येऊन भेटतात आणि सूत्र देतात. तसा काही तप न करता नारद मुनींना 4 संत येऊन भेटलेले. सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार नावाचे सनकाधिक मुनी येऊन भेटले, जे दिसायला 4-4 वर्षाच्या मुला एवढे होते, पण दाढी मिशा पांढऱ्या होत्या 4-4 वर्षाच्या मुलांना. त्याचा अर्थ काय आहे? ज्ञानाने वृद्ध असलं पाहिजे, वृत्तीने बालक असलं पाहिजे. वृत्ती म्हणजे अभिमान रहित स्वभाव, अभिमान रहित स्वभावाने लहान मुलासारखं असलं पाहिजे, निरागस असलं पाहिजे. लहान म्हणजे नाही तर उद्यापासून सगळे लहान मुलांसारखे वागतील, तसं नाही. निरागस, पाप नाही, कपट नाही, छळ नाही, निरागस वृत्ती म्हणजे लहान बालक, वृत्ती बालकासारखी. आणि ज्ञान वृद्ध माणसाचं ज्ञान पाहिजे. ज्ञानाने शांती येते, नाही का? आपलं उलट असतं, ज्ञानाने लहान असतो आणि वृत्तीने आम्ही वृद्ध असतो. काय असल्यासारखं वाटतं आपल्याला, काय आपण स्वतःला समजतो कोणास ठाऊक, त्यामुळे दुःखी असतो. म्हणून वृत्तीने बालक असलं पाहिजे आणि ज्ञानाने वृद्ध असलं पाहिजे. असे सनकाधिक मुनी सरळ येऊन नारदांना भेटले आणि म्हणले काय झालं? नारद मुनींनी त्यांचा प्रश्न मांडला, भक्ती, ज्ञान, वैराग्य. सोपं आहे म्हणले, उत्तर तुमच्याकडेच आहे. काय उत्तर आहे? श्रीमद भागवत कथा सप्ताह यज्ञ, हे सूत्र टाकलं संतांनी. आता हे उत्तर कोणाला मिळालंय? नारदजींना. कोणासाठी? ज्ञान वैराग्यासाठी सुद्धा. आणि हे उत्तर कोणाला मिळालंय? शौनकजींना. ज्याने विचारलं होतं सूतजींना कलियुगामध्ये काय उपाय आहे, दोघांचं उत्तर कळलं, एकच आहे, श्रीमद भागवत सप्ताह यज्ञ. 7 दिवस भागवत श्रवण करा, त्याने सगळं काम होईल. मग 7 दिवसात सगळं होतं का? होईल ना. 10वीत असू तर डायरेक्ट 15वीत जाऊ 7 दिवसाचं भागवत ऐकल्यावर. भक्तीच्या कक्षेत भगवान लवकर प्रसन्न होतो, राधाराणी लवकर कृपा करतो. जिथे जाल तिथे सत्संग ऐका, भागवत कथा ऐका, हे त्याचं उत्तर आहे. श्री हरी शरणम हा मंत्र नेहमी आपल्या मुखामध्ये असतो. मग आपल्याला भगवत कथा करणे, कथा ऐकणे याची आवड आपल्याला जास्त आहे. मग आपणच आता कथा करा. मी कथा ऐकतो, नाही का? सप्ताह यज्ञ करायला सांगताय, तुम्ही सप्ताह यज्ञ करा. पण सप्ताह यज्ञाचे नियम काय काय आहेत? ते नियम, भरपूर नियम दिलेले आहेत सप्ताह यज्ञाचे. सप्ताह यज्ञ कसा असावा त्यातले मोजके नियम सांगतो. आजपर्यंत सांगत नव्हतो कधीही, पण आता आदेश आलाय. मागच्या 2-3 भागवतापासून सांगायला सुरुवात केली, कारण त्या नियमाने झालेल्या भागवताचं फलश्रुती पण तशी असते, त्या प्रमाणात प्रगती होत असते. काय सप्ताह यज्ञाचे नियम? सगळ्यात आधी वक्ता आणि श्रोता. वक्त्याला काय नियम आहे? वक्त्याने भगवंताच्या चिंतनामध्येच सतत असलं पाहिजे. सतत भागवताचं किंवा भगवंताचं स्मरण असलं पाहिजे. श्रोत्याला व्यवस्थित सोप्या भाषेत समजेल अशा पद्धतीने भागवताची सूत्र, महात्म्य आणि भागवत सांगितलं पाहिजे. हे काही वक्त्याचे नियम. श्रोत्यांचे नियम काय आहेत? जे व्यास तुमच्या घरी भागवत कथेला येणार आहेत, भागवतासाठी येणार आहेत, व्यास महर्षी जगद्गुरू आहेत. हे जगद्गुरूंचं वास्तव्य आपल्या घरात 7 दिवसासाठी असणार आहे. त्यामुळे जगद्गुरू म्हणजे देवतांचे जेही गुरु आहेत, त्यांचे गुरुची सेवा आपण करतोय म्हटलं ती कुठल्या पद्धतीने करायला पाहिजे हे आपणच आपलं ठरवलं पाहिजे अनुभवानुसार. सगळ्यात आधी नियम असेल, आता हे शहर आहे म्हणून शहराबद्दल मी सांगत नाही, गावामध्ये त्यांना स्वतःच्या वाहनाने आणण्याची पद्धत आहे. जे काही तुमच्याकडे वाहन असेल ते यथोचित, म्हणजे पूर्वी रथात आणत असत, त्याला रथ म्हणत असत. रथात बसवून त्यांची पूजा करून पुष्प आदी सगळ्यांनी स्वागत करून पुढे सगळे भजनं म्हणणारी भजनी मंडळी, टाळ मृदंग, पाठीमागे टाळ मृदंग अशा घोषामध्ये आनंदामध्ये भजन करत करत तिथे त्यांचं स्वागत करून घरामध्ये व्यासजींना आणायचं असतं. व्यास महर्षी आणलं की दरवाजातच तिथे आधी 5 जणींनी त्यांचं पूजन करावं.
त्यांना ओवाळावं, त्यानंतर त्यांना घरात आणावं, प्रवेश करावं, फुलं पसरवावी, सगळीकडे फुलं पसरवावी, घराघरात. त्यांच्या पायाला जमीन लागता कामा नाही, फुलं लागली पाहिजे. अशा पद्धतीने त्यांना आणावं. आणलं की त्यांच्यासाठी एक खोली 7 दिवस काढूनच ठेवायची असते. त्या खोलीत, त्या व्यासांच्या खोलीत 7 दिवस दुसऱ्या कुणालाही प्रवेश देऊ नये. त्यांच्या आज्ञेशिवाय कुणालाही प्रवेश देऊ नये. त्या खोलीमध्ये फक्त भागवत ठेवावं आणि व्यासजींची खोली ती असावी. त्या व्यासांना तिथे आणावं. हे सर्वसाधारण नियम सांगतोय. याच्यानंतर आपल्याला आपण जमेल तसं करून घ्यायचं असतं. सगळं आपल्याला शक्य नसतं. आर्थिकदृष्ट्याही शक्य नसतं आणि शारीरिकदृष्ट्याही शक्य नसतं. कारण हे भागवत मुळात एकट्याने करण्याचं नाहीये. 10-15 किंवा जास्तीत जास्त लोकांना एकत्र घेऊन मोठ्या प्रमाणावर करण्याचं भागवत हे काम आहे खरं. पण तरी अलीकडे आता घराघरामध्ये सुद्धा भागवत करण्याची पद्धत झालेली आहे. तर त्यासाठी मग काही जवळपासच्या मंडळींना बोलवून सगळ्यांकडून ते करून घ्यायचंय. एका माणसाचं हे काम नाही. आणि अशा ठिकाणी अशा भागवत करणाऱ्या माणसाला सर्व प्रकारची मदत करणं ही सगळ्यात मोठी सेवा आहे. त्याच्यातही शारीरिक सेवा, तन मन आणि मग धन, तिथे राहणं, तिथे सेवा करणं, हे सगळं काम आहे. मग त्या व्यासजींसाठी खोली. मग ते व्यासजी ज्या दिवशी येतील त्या दिवशी पहिल्यांदा व्यासपूजन असतं. आपणही मोठं पात्र आणावं, पाणी घालावं, त्यामध्ये व्यासांचे चरण धुवावे, गंध दीप नैवेद्य, त्यांची आरती, पूजा आरती, मोठा हार घालावा, पूजा करावी त्यांची. ते झाल्यानंतर त्यांना निवृत्त व्हायचं असेल अनेक गोष्टीतून, स्नान आदी सगळ्या गोष्टी करून तर त्यांना निवृत्त होऊ द्यावं. त्यांच्या सेवेला एक दिमतीला मनुष्य ठेवावा. त्यांना काय हवं असेल त्या गोष्टी द्याव्यात. त्या झाल्यानंतर कथा मार्गाकडे काम बघावं. आता हे जसं स्टेज बनवलंय तिथे ते काय काय तिथे लागतंय, काय काय नाही, या सगळ्या गोष्टी बघाव्यात. कथेची वेळ झाल्यानंतर आदराने सगळ्यांनी मिळून व्यासांना फुलं टाकत 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 व्यासपीठापर्यंत घेऊन यावं. व्यासपीठावर विराजित होण्यासाठी विनंती करावी. बसल्यानंतर दक्षिणा आणि नारळ त्यांच्या हातात देऊन नमस्कार करून सांगावं, प्रार्थना करावी की हे भगवान, आपण आता भागवत सुरुवात करावी किंवा आम्हाला भागवत कथा सांगण्याची कृपा करावी. आज्ञा द्यायची नसते, प्रार्थना करायची असते. ते झाल्यानंतर मग व्यासजी कथा सांगतात. कथा झाल्यानंतर सगळं आटपल्यानंतर त्याच आदरातिथ्याने व्यासजींना तुमच्या खोलीमध्ये तिथे घेऊन जावं. त्यांची काय सेवा असेल ती करावी, त्यांचं काय बघायचं असेल ते बघावं आणि शक्यतो 7 दिवस व्यासांना त्या घरातच ठेवावं. म्हणजे राहण्यासाठी आमंत्रित करावं. शक्य नसेल तर व्यवस्था करावी आणि पाठवावं. तेही शक्य नसेल तर व्यासांना विचारावं. व्यास जे सांगतील त्याप्रमाणे पुढच्या गोष्टी कराव्या. हा सर्वसाधारण नियम आहे. हे झालं, हा पहिल्या दिवशीचं झालं. असं सलग 7 दिवस करावं. पण आपल्याकडे आपण आता पहिला दिवस आणि शेवटचा दिवस सांगतो. मग शेवटच्या दिवसापर्यंत असं प्रथा केल्यानंतर शेवटच्या दिवशी सुद्धा व्यासांना कथा झाल्यानंतर आत घेऊन जावं. त्यांचं पुन्हा एकदा पाद्यपूजन करावं, चरण प्रक्षालन करावं, आरती करावी, हार घालावा, त्यांना काय हवं नको ते बघावं. त्यानंतर त्यांना योग्य ती दक्षिणा, त्यांना सप्तधान्य, एक नारळ जो आता इथे आपण ठेवलेला आहे तो नारळ त्यांना द्यावा आणि मग त्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. आणि एक ग्रंथ भागवताचा, भागवत ग्रंथ त्यांना दान द्यायचा असतो. आणि जितकं शक्य असेल दानधर्म तुम्हाला करणं ते दान द्यायचं असतं. त्यांच्याकडून भागवत झाल्यानंतर उपासना घ्यावी की हा जो आनंद 7 दिवस आपल्याकडे टिकलाय, राहिलाय, त्या 7 दिवसानंतर ही भागवताचं सतत स्मरण राहण्यासाठी काय करता यावं याची उपासना आपण त्यांच्याकडनं घ्यायची असते. अशा पद्धतीने सगळे सोपस्कार करायचे असतात. हे झालं मुख्य यजमानांचं. श्रोत्यांना काय, रोज आपण जे आसनावर आत्ता पहिल्या दिवशी बसलात त्याच आसनावर बसावं 7 दिवस. पुढला आहे का, आता हे सगळ्यांसाठी आहे. जे वस्त्र आपण घातलेलं आहे पहिल्या दिवशी तेच वस्त्र 7 दिवस वापरावं. भले घरी जाऊन धुवून सुकून वाळत घालून ठेवून द्या, दुसऱ्या दिवशी तेच घाला. 7 दिवस तेच वस्त्र वापरायचं असतं. असे सर्वसाधारण नियम आहेत. अजूनही पुष्कळ पुढचे पुष्कळ नियम आहेत, उद्या एक पण दिसणार नाही असे सगळे नियम सांगितले. तर याच्यातलं जितकं आपल्याला सहज शक्य असेल बर्डन न घेता त्या गोष्टी कराव्यात. कारण मुख्य आहे कथा ऐकणं, श्रोत्यांनी पण, यजमानांनी पण आणि वक्त्यांनी पण. कथा करणं, कथा ऐकणं ह्याला महत्व आहे. पण बाकीच्या गोष्टींकडे डोळेझाक करू नये. जितकं करणं शक्य असेल तितकं जरूर करावं. याने आनंद वर्धिष्णू होत असतो. म्हणून यजमानाने पूर्वी पत्राने बोलवत असत, आता फोन आहेत, फोनने सगळ्यांना आमंत्रण करावं. शत्रूलाही आमंत्रण करावं भागवत कथेचं. जो असेल नसेल सगळ्यांना, जितके आठवत आहेत तुमच्या डोक्यात येत आहेत,
एखाद्या लग्न समारंभासारखा हा समारंभ खरा तर व्हायला पाहिजे असतो, पण कलीचा हा प्रभाव आहे बघा काय होतोय. लक्षात येतंय तुमच्या, हा कलीचा प्रभाव आहे, हा कोणा व्यक्तीचा दोष नाही आहे, हा कली प्रभाव आहे. व्यासपीठ जिथे बसलेले असतात ना त्यांच्यापेक्षा पुष्कळ उंच असावं लागतं. त्यांनी ती मनीषा प्रगट केली उंच व्यासपीठ करायचं, पण म्हटलं आम्ही उंच होतो आमचं डोकं लागेल म्हणून म्हटलं आहे ते छान आहे, आणि त्यांनी खरंच खूप चांगली व्यवस्था केली. ही खरी पद्धत आहे. अशा पद्धतीने व्यवस्था व्हायला पाहिजे. जास्तीत जास्त लोक बसतील अशा पद्धतीने व्यासपीठ, खरं व्यासपीठ हेच आहे, हेच खरं व्यासपीठ आहे. अशा पद्धतीनेच व्यासपीठ, उत्तम व्यवस्था केलेली आहे. म्हणून एकदा व्यासांकडून त्यांचं अभिनंदन करतो. खूप उत्तम व्यवस्था आहे, खूप छान व्यवस्था आहे. अशा पद्धतीनेच खरं भागवताची सोय अशीच व्हायला पाहिजे. छान असे सर्वसाधारण नियम सांगितले. कुणी? त्या नारद महर्षींना सनकादिक मुनींनी सांगितले. मग अजून असतात केळ्याचे खांब आणि हे ते ह्यानी त्यांनी ते व्यासपीठ सजवायचं असतं वगैरे वगैरे, पण ते कुठेतरी गावात आपण असलो ना तर ते सहज शक्य असतं. इथे करता आलं तर करावं, पण त्यांनी अडून बसू नये. कुठलीही गोष्ट हार्ड अँड फास्ट करू नका. फ्लेक्झिबल असलं पाहिजे तरच आनंद मिळतो. शेतापेक्षा कुंपण वाढलं तर शेत खाऊन टाकतं. शेताला कुंपण नसेल तर जनावरं घुसतात, नाही का? म्हणून काय करायला पाहिजे? ना भोगावे ना त्यागावे, मध्यभागी विभागावे. थोडं कुंपण आणि व्यवस्थित शेत, बस. दोन्ही असलं म्हणजे झालं. आता हे परफेक्ट आहे, याच्यामध्ये काही नाही. अशा पद्धतीने व्यवस्था असली पाहिजे. मग सनकादिक मुनींसाठी नारदांनी आसनं तयार केली, मोठं व्यासपीठ केलं. ते नारळाचे हे सगळे बांधले, नारळ वगैरे बांधले, केळीचे खांब बांधले, चौरंग तयार केला, मध्ये त्यांना बसवलं, मध्ये प्राण प्रतिष्ठा केलेली आहे. सगळे नियम त्यांनी जे भागवतात सांगितले ते सगळे नियम केले आणि तिथे त्यांना बसवलं. आणि मुख्य श्रोता नारद म्हणून नारद बसले. त्यांनी त्यांना दीक्षा दिली पहिल्यांदा, आणि दीक्षा दिल्यानंतर मग भागवत सांगायला सुरुवात केली. जसं भागवताचं पहिलं पान उघडलं तसं ज्ञान, भक्ती, वैराग्य आणि मुक्ती चारीही पहिल्या रांगेत येऊन बसले. त्यांना आश्चर्य वाटलं नारदांना की अजून पहिलंच पान उघडलंय तरी सुद्धा भक्ती, ज्ञान, वैराग्य, मुक्ती यांना अगदी तरुण झाले ते आणि येऊन बसले. तिथे बेशुद्ध पडले होते, आता तरुण झाले आणि येऊन बसले. तेव्हा सनकादिक मुनी काय म्हणाले? नारदजी, भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि मुक्ती हे सगळे या ग्रंथातच आहेत, पान उघडल्याबरोबर प्रगट झाले. आलं लक्षात? याचा अर्थ कळला? भागवतात भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि मुक्ती चारही आहेत. म्हणून 7 दिवसाच्या भागवतानंतर यातलं एक तरी प्राप्त होतच. ज्याला चारही प्राप्त होतो तो महान अधिकारी असला पाहिजे. पण काही नाही तर निदान एक तरी गोष्ट प्राप्त होतेच. आणि सगळ्यांना मोस्टली काय प्राप्त होतं माहिती आहे? भक्ती, जी मेन आहे, मुख्य आहे, ती सगळ्यांना प्राप्त होते. 7 दिवस मन लावून फक्त ऐकलं पाहिजे. अहो माझी इच्छा अशी आहे ना, इथे 3-4 तास कथा करावी, पण ते शक्य नाही. नाही तर अजून छान कथा करता आली असती. असो. आणि मग भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि मुक्ती चारही आले, तरुण झाले, संपन्न अवस्थेमध्ये, आनंद अवस्थेमध्ये आले. आणि भागवत कथा संपल्यानंतर सगळे कीर्तनामध्ये नाचू लागलेले, भगवंताच्या कीर्तनामध्ये नाचू लागलेले. ते बघून गरुडावर बसून स्वयं श्रीमन नारायण भगवान सुद्धा गरुडावर बसून त्या ठिकाणी आले. नीलवर्ण, श्यामवर्ण, पिवळं पितांबर नेसलेले, गळ्यामध्ये वनमाला, कुंडल घातलेली, कौस्तुभ मणी होता आणि सुंदर कमलनयन भगवान त्या ठिकाणी प्रगट झाले. शांत चित्त वृत्ती. त्यांनी सर्व भक्तांकडे पाहिलं. त्यांनीही टाळ हातात घेतले आणि स्वतःच्याच नावाचं भजन ते करू लागले. जय जय नारायण नारायण हरी हरी, जय जय नारायण नारायण हरी हरी. सुंदर भजन सर्व संतांनी आणि भगवंतांनी केलं. बराच वेळ भजनाचा दंगा उसळला आणि मग भगवंतांनी सगळ्यांना हरिरूप दिलं आणि सगळ्यांना आपल्या विमानात बसवलं आणि सगळ्यांना आपल्या धामाला भगवान घेऊन गेले. हे भागवत कथेचं महात्म्य आज पहिल्या दिवशी आपण सांगितलेलं आहे. उद्या गोकर्ण महात्म्य आणि पुढच्या गोष्टी उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अगदी वेळेवर हजर राहा माझ्यासकट. कारण आज काय नेहमी कल्याणमध्ये कार्यक्रम असतो तेव्हा आम्ही बरोबर वेळेवर हजर होतो. आता तिकडनं इथं यायचं म्हणजे जरा गमतीशीर प्रकार आहे. पण मी महाराजांना प्रार्थना केली थोडं लवकरच येईन मी, पण भले इथे अर्धा तास बसेल, पण वेळेवर कार्यक्रमाला सुरुवात झाली म्हणजे कथा पण आपल्याला व्यवस्थित ऐकता येते. ठीक आहे. आज झालेली कथा हृदयात साठवा, चिंतन करा, मनन करा आणि भगवान श्रीकृष्ण तुम्हाला सगळ्यांना गोड प्रसाद छान देणार आहेत, शांती, प्रेम, आनंद देणार आहेत. ठीक आहे. झालेली सेवा सद्गुरूचरणी समर्पित करतो आणि येथेच काही काल विरमतो.
जानकी जीवन स्मरण जय जय राम विठ्ठल 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 पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री ब्रह्मानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ राधे राधे। आता आरती घ्या पटकन। श्रीराम समर्थ। जय जय भगवंता गुणवंता जय श्री कमला